त्याच्यामध्ये जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं की प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन इव्हेंट्स पण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि थोडासा पार्ट पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मधून आपण बघत होतो. पोस्ट फर्टिलायझेशन आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जराशी बघितलेली. त्यातला एक पार्ट आपण बघितलेला डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. डायकॉटचा एम्ब्रिओ कसा डेव्हलप होतो ते आपण बघितलेलं. कॅप्सेला प्लांट मधलं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या सेल अरेंजमेंट होतात. त्याच्यामध्ये पहिली स्टेज आपल्याला प्री एम्ब्रिओ प्रेझेंट असलेली बघायला मिळते किंवा ऊसपोर हा झायगोट असतो. Zygote is also called as a oospore. It is from the fusion of a male and female gamete, and then it starts development. जसं फर्टिलायझेशन झालं की लगेचच ही सगळी प्रोसेस सुरू होते आणि ही प्रोसेस सुरू होऊन पुढं वेगवेगळ्या कंडिशन मध्ये चेंज होते आणि नंतर शेवटी काय होतो, एम्ब्रिओ तयार झालेला आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये 2 सेल एम्ब्रिओ असेल, त्या 2 सेल एम्ब्रिओला प्री एम्ब्रिओ आपण म्हणतो. प्री एम्ब्रिओ असेल त्याच्यानंतर त्याच्यात 4 सेल स्टेज होईल. 4 सेल स्टेज झाली की ती जी 4 सेल स्टेज आहे ती एकाच एम्ब्रिओ एकाच सेल मध्ये होते. अप्पर सेल आहे त्याच्यामध्येच फक्त होते आणि लोअर सेल सस्पेन्सर सेल म्हणून काम करते आणि त्याच्यानंतर त्या याच्यामध्ये भरपूर बदल होत जातात. आणि एक रिमार्केबल स्टेज आपल्याला मेन्शन केलेली होती आपण, म्हणजे ऑक्टंट स्टेज. ऑक्टंट स्टेज मध्ये 8 सेल असतात. वरचा एक टायर असतो, लेयर असतो असं म्हटलं तरी चालेल. वरचा लेयर असतो आणि खालचा एक लेयर असतो. 8 बॉल जर एकत्र केले तर एक मोठा बॉल तयार होईल. ठीक आहे, ग्रुप ऑफ बॉल तयार होईल. 8 बॉल एकत्र जर केले तर त्याच्यातला मधून जर कट केला, इक्वली डिवाइड जर केले, 8 पैकी 4 बॉल वरती आणि 4 बॉल खाली असं जर केलं तर 2 लेयर तयार होतात आणि त्याच्यातला वरचा जो लेयर आहे तो आपल्याला प्रिम्यूल मध्ये आणि हा एपिकॉटिल मध्ये डेव्हलप झालेला बघायला मिळतो आणि खालचा लेयर जो आहे रॅडिकल आणि हायपोकॉटिल मध्ये डेव्हलप झालेला बघायला मिळतो. इथपर्यंत आपण बघितलं होतं त्या फक्त डायकॉट आणि मोनोकॉट मध्ये इथपर्यंतची जी स्टेज आहे ती सेम आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. फक्त आता तिथून पुढची जी स्टेप आपल्याला झालेली बघायला मिळते ती डायकॉट मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. डायकॉट प्लांट मध्ये काय काय चेंजेस असतात किंवा काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सीड मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात त्या आपण किंवा एम्ब्रिओ मधल्या ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. फक्त आता मोनोकॉट मध्ये थोडासा बदल असतो तो आपण पटकन एकदम फास्ट मध्ये बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. जसं आता अगोदर म्हटलं होतं आपण ऊसपोर आहे. ऊसपोर सिंगल सेल दॅट इज अ झायगोट, यू कॅन से झायगोट. ओके, याच्यामध्ये काय होते, मायटोसिस होते. लक्षात ठेवायचं एम्ब्रिओ मध्ये कुठल्याही प्रकारची डिव्हिजन जर आली विचारली तर कुठली डिव्हिजन होते, फक्त आणि फक्त मायटोसिस होते. मिओसिस फक्त आणि फक्त मेगास्पोर मदर सेल मध्ये आणि मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये होते. ही गोष्ट काही लक्षात ठेवायची. मायटोसिस होते, मायटोसिस झालं की 2 सेल तयार होती. फर्स्ट मायटोसिस, वरची सेल आहे, लोअर सेल आहे, त्याला अँटीपोडल म्हणा. अँटीपोडलला आपण वेगळ्या एम्ब्रिओ इनिशिएटर म्हटलेलं होतं. एम्ब्रिओ इनिशिएटर सेल असं म्हटलं होतं आणि खालची सस्पेन्सर इनिशिएटर सेल असं म्हटलं होतं. बरोबर, कारण दिस सस्पेन्सर इनिशिएटर सेल डेव्हलप्स इनटू द सस्पेन्सर. ती कशात डेव्हलप होते, सस्पेन्सर मध्ये डेव्हलप होते. आणि एम्ब्रिओ इनिशिएटर कशात डेव्हलप होते, एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप होते. म्हणून त्यांना त्या प्रकारची नावं आपण दिलेली आहेत. त्याच्यानंतर काय होईल, फक्त आता ह्या दोघांमधल्या नंतरच्या मायटोसिस, सेकंड ऑनवर्ड्स मायटोसिस मध्ये जरा थोडासा बदल असतो. एम्ब्रिओ इनिशिएटर सेल मध्ये फास्ट मायटोसिस होते आणि सस्पेन्सर इनिशिएटर मध्ये स्लो मायटोसिस होते. एक डिफरन्स झाला. दुसरा डिफरन्स काय, सस्पेन्सर मध्ये ट्रान्सव्हर्स मायटोसिस होते. सस्पेन्सर मध्ये काय होते, फक्त ट्रान्सव्हर्स मायटोसिस होते. म्हणजे
सेल्स काय होतील लिनियरली अरेंज होतील, व्हर्टिकली अरेंज झालेले आपल्याला बघायला मिळते. पण एम्ब्रिओ मध्ये काय होतात, मायटोसिस असते राईट अँगल टू इच अदर, अशा तिथं डेव्हलपमेंट झालेल्या बघायला मिळतात. म्हणजेच काय होईल, समजा एम्ब्रिओ इनिशिएटर मध्ये जर पहिली मायटोसिस झाली तर 2 सेल तयार होतील, दुसरी मायटोसिस त्याच्या राईट अँगलला असेल म्हणून त्याच्यामध्ये 4 सेल स्टेज तयार झालेली बघायला मिळेल. अशा 4 सेल 2 मायटोसिस नंतर झाल्या, याच्या एम्ब्रिओ मध्ये 2 मायटोसिस झाल्यानंतर आपल्याला 4 सेल स्टेज तयार झालेली बघायला मिळेल. आता ज्यावेळेस सस्पेन्सर मध्ये विचार करतो, इन द सस्पेन्सर इनिशिएटर देयर इज अ ट्रान्सवर्स मायटोसिस. ट्रान्सवर्स मायटोसिस होतो. ट्रान्सवर्स मायटोसिस एक सेल आहे ती 2 सेल मध्ये डिवाइड होते, बरोबर. एक सेल आहे ती 2 सेल, आणि ह्या दोन्ही सेल काय होतील, समजा ह्या दोन्ही सेल जर डिवाइड झाल्या तर 4 सेल तयार झालेल्या बघायला मिळतील. क्लिअर, म्हणजे लिनियर अरेंजमेंट होईल आणि यांची बंच मध्ये, क्लच मध्ये अरेंजमेंट झालेली बघायला मिळेल. कुणाची, एम्ब्रियो इनिशिएटर सेल डिवाइड्स इनटू द मेनी डिफरंट सेल्स अँड अरेंज्ड इन द बॉल लाइक स्ट्रक्चर, स्पेरिकल स्ट्रक्चर और क्लच ग्रुप मध्ये अरेंजमेंट झालेली बघा. बिकॉज देयर इज अ 2 डिफरंट एंड्स ऑफ द मेथड इन द एम्ब्रियो मायटोसिस, that is vertical as well as horizontal, that is a right angle to each other. कशी असेल, साईडला पण असेल पण एकमेकांना राईट अँगल त्याची सेल डिव्हिजन झालेली बघायला मिळेल. पण याची काय होते, ट्रान्सफर्स होते, म्हणून एका खाली एक अरेंजमेंट किंवा एकावरती वेग कसंही म्हणा चालेल. तर अशी अरेंजमेंट आपल्याला झालेली बघायला मिळेल. आणि म्हणून 4 सेल स्टेज आपल्याला तयार झालेली बघायला मिळते. 4 सेल स्टेज. आता वरची जी सेल आहे त्याच्याबद्दल, वरच्या ज्या सेल्स आहेत त्याच्याबद्दलच आपण बोलतोय, सस्पेन्सर बद्दल बोलत नाही. वी आर टॉकिंग अबाउट अ एम्ब्रियो, 4 सेल एम्ब्रियो. 4 सेल स्टेज म्हणजे काय, वी आर मेन्शनिंग द 4 सेल्स ऑफ अ एम्ब्रियो अँड देअरफॉर इट इज अ 4 सेल. त्याच्यानंतर काय, ह्या 4 सेल मध्ये अजून एक मायटोसिस होईल आणि इट विल फॉर्म इनटू द 8 सेल्ड स्टेज. 8 सेल आपल्याला तयार झालेल्या बघायला मिळते. आणि सस्पेन्सर जो आहे तो सस्पेन्सर सुद्धा जर एखादी सेल डिव्हिजन होईल, जास्त सेल डिव्हिजन होत नाही, त्याच्यातली एक सेल असेल ती मोठी तयार झालेली बघायला मिळत असेल त्याला आपण ऑस्ट्रेलिया असं म्हटलेलं आहे. आता ह्या 8 सेल स्टेज पर्यंत मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये काहीही बदल होत नाही. क्लिअर, सगळे सेम असतात. याच्यानंतर मात्र त्यांची प्रपोर्शनेट डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. काय होते याच्यामध्ये डेव्हलपमेंट, याच्यामध्ये हार्ट शेप एम्ब्रिओ पर्यंत पण जरा थोडंसं होईल, पण हार्ट शेप एम्ब्रिओ तयार होत नाही, ओव्हल एम्ब्रिओ तयार होईल. त्याचं कारण असं की ज्या ज्या वेळेस प्ल्युमेल तयार होईल, प्ल्युमेल एका साईडला होईल. फॉर एक्झाम्पल, इफ दिस इज अ एम्ब्रिओ देन plumule will be present at a one side. Plumule will be present at a one side. याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सेल्स आहेत असं म्हणूया आणि प्ल्युमेल फक्त एका बाजूला तयार झालेला बघायला मिळेल. छोटासा प्ल्युमेल तयार झालेला बघा. इथं रॅडिकल आहे, रॅडिकल प्ल्युमेल, and therefore it don't looks like a heart shape embryo. म्हणून तो हार्ट शेप सारखा दिसत नाही. म्हणजे हार्ट शेप एम्ब्रियो इज अनदर कॅरेक्टरिस्टिक इन द डेव्हलपमेंट ऑफ अ डायकॉट एम्ब्रियो असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये मात्र आपल्याला वेगळ्या प्रकारचा एक साइडला गेलेला एम्ब्रियो प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. तर याच्यामध्ये रॅडिकल असतो, प्ल्युमेल असतो. and now this will develop into the new structure of the monocot seed. मोनोकॉट सीड मध्ये आपल्याला डेव्हलप झालेलं बघायला मिळेल. जर आपण मोनोकॉट हे सगळं स्ट्रक्चर डेव्हलप जर झालं इन कम्प्लीट एम्ब्रियो and the complete seed-like structure, at that time it looks completely different. In this case as well, the one cotyledon is present at a site. आता एक कॉटिलिडॉन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो.
आता कॉटिलेडॉन आपल्याला कुठं हा जो कॉटिलेडॉन मध्ये डेव्हलप, पण एकच कॉटिलेडॉन त्याच्यामध्ये डेव्हलप झालेला बघायला मिळेल आणि तो कॉटिलेडॉन जो आहे तो एका साइडला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. जस्ट लाईक अ शील्ड, जस्ट लाईक अ शील्ड ऑर कव्हर, कव्हर असल्यासारखं त्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. जर आपण पूर्ण स्ट्रक्चर जर पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचा हा कॉटिलेडॉन एकच डेव्हलप झालेला बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे वेगवेगळे पार्ट प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण 2-3 पार्ट मिळेल. एक त्याचं कव्हर असतं, प्रोटेक्टिव्ह कव्हर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्याच्या खाली आपल्याला दुसऱ्या प्रकारचा पार्ट प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. डार्क जरा करतो. आता हा जर एक पार्ट बघितला तर इट इज अ कॉटिलेडॉन, कॉटिलेडॉन and this complete structure is called as a embryo. हा पूर्ण स्ट्रक्चर आहे तो एम्ब्रियो डेव्हलप झालेला आहे. त्या एम्ब्रियो मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला. कॉटिलेडॉन इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्कुटेलम, त्यालाच आपण स्कुटेलम असंही म्हणतो. याच्यामध्ये 2 पार्ट प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. वरचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल कव्हर ऑफ अ प्लुमेन इज अ कोलिओप्टाईन, कोलिओप्टाईन अँड द प्लुमेन. असे 2 पार्ट वरच्या बाजूला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. जो आपल्याला दोघांचं जंक्शन असलेलं बघायला मिळतं. दोघांच्या जंक्शन मध्ये आपल्याला हायपोकॉटिल प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. हायपोकॉटिल, कॉटिल प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. खालच्या बाजूला रूट कव्हर किंवा जो पार्ट रूट डेव्हलप करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं कव्हर प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. त्याला आपण कोलिओरायझा असं म्हणतो, कोलिओरायझा असं म्हणतो. आणि कोलिओरायझाच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं, रॅडिकल. अशा प्रकारचा मोनोकॉट एम्ब्रियो आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. सिंगल कॉटिलेडॉन इज प्रेझेंट, देअरफॉर वी कॉल इट ॲज अ मोनोकॉट. क्लिअर? अशा प्रकारचे डेव्हलपमेंट जवळजवळ 8 सेल स्टेज पर्यंत सेमच असते, फक्त त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला इथं बघायला मिळेल. क्लिअर? सो these are the different kinds of way, or we can say it is a different way of a development in the monocot plant. Clear? So it is a embryonic development of a monocot as well as dicot plant. या दोघांची ही डेव्हलपमेंट आपण वेगळ्या पद्धतीने बघितलेली आहे. क्लिअर? सो what after the development of embryo? Because in many cases embryo is in dormant condition for longer period of time, and then what happens later in the development of a cell and then into the dormant condition, and then how it germinates into the new plant. In some plants immediately after the formation of embryo start to grow into the new plant. When this fruit is already present on the plant. काही प्लांट मध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. त्या एक्झाम्पल मध्ये अशी काही कंडिशन होते की एम्ब्रियो पूर्ण झाला, आतापर्यंत आपण एम्ब्रियोची डेव्हलपमेंट बघितली की लगेचच काय होते, नवीन प्लांट डेव्हलप व्हायला सुरू होते. नवीन प्लांट डेव्हलप कुठं होतं, झाडावरतीच नवीन प्लांट यायला सुरू होतो आणि नवीन एम्ब्रियो डेव्हलप. अशा सुद्धा कंडिशन्स तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळतील. तर अशा कंडिशन्स कुठल्या एच प्लांट मध्ये आहेत, काही मरीन प्लांट्स आहेत, मँग्रोव्ह प्लांट आहेत. त्यांच्यामध्ये झाडावरतीच नवीन प्लांट तयार होतं, एम्ब्रियो पूर्ण इलॉंगेट होतो, डेव्हलप होतो आणि लगेच खाली पडतो आणि लगेच ग्रो होतो. अशा प्रकारची कंडिशन. पण काही प्लांट्स मध्ये दिस एम्ब्रियो अंडरगोज अ डॉर्मंट कंडिशन and forms a seed structure. It forms a seed, and then these seeds are dispersed wherever they want. ज्या ठिकाणी त्यांना जायचंय त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, म्हणजे स्वतः जाऊ शकत नाही. थ्रू द डिफरंट काइंड्स ऑफ एजन्सीज, डिस्पर्सिंग एजन्सीज असतात.
फॉर एक्झाम्पल बर्ड्स आहेत, बर्ड्सच्या मार्फत जातील. काही सीड्स मध्ये मॉडिफिकेशन असलेले बघायला मिळतात. ते मॉडिफिकेशन घेऊन थ्रू द विंड ते जातील, थ्रू द वॉटर जातील. अशा वेगळ्या पद्धतीने ते डिस्पर्स होतात आणि when there are some favorable condition, then and then only they can grow into the new plant. So how it happens? It happens by the formation of a seed. How these seeds are formed? So next event in the post fertilization event is formation of seed. Formation of seed and fruit. दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टी एकाच वेळेस सुरू होतात. बोथ आर स्टार्टेड, दोन्ही फॉर्मेशन ऑफ सीड अँड फॉर्मेशन ऑफ फ्रूट स्टार्टेड ऍट द एंड ऑफ फर्टिलायझेशन. ऍट द एंड ऑफ fertilization. Or you can also say after completion of fertilization there is a start of a formation of seed and fruit. दोन्ही इव्हेंट कधी सुरू होतात? फर्टिलायझेशन झालं की लगेच सुरू होतात. मग त्याच्यामधली सुरुवातीची स्टेप काय? एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. क्लिअर? आणि एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला लागला की लगेचच ह्या सुद्धा दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. त्याला असं नाही की बाबा एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यानंतर सीड तयार होईल असं काही नाही. कारण सीड डेव्हलपमेंट इज ऑल्सो इन्वॉल्व्ड at the time of embryo development as well, or embryo development is a part of a development of a seed. सीड डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहे एम्ब्रियो डेव्हलपमेंट असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे सायमल्टेनियस इव्हेंट होतात हे सगळे. आणि सीड डेव्हलप होता होता फ्रूट डेव्हलप होतो. त्याला वेळ घालवत नाही. प्लांट कुठलंही त्याला वेळ घालवत नाही. त्याच्यामुळं हे इव्हेंट आहेत ते सायमल्टेनियस इव्हेंट आहे, एकाच वेळेस घडणारे इव्हेंट आहे. ठीक आहे. म्हणजे जरा आपण जर विचार केला तर शिकवण्याची आणि आकलनाची, शिकण्याची ह्या पद्धती आपण जर एकाच वेळेस आपण जर शिकायचं म्हटलं तर कसं शिकणार? काय शिकवलं आणि काय शिकलो असं बघणार. पण ही प्रोसेस एका पाठोपाठ एक होतात का? नाही, एकाच वेळेस होतात. म्हणजे मी शिकवतो आणि तुम्ही शिकताय, ती एकाच वेळेस होतात. आपण जरी वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करत असलो, वेगवेगळ्या वेळेस एक्सप्लेन करत असलो तरी सुद्धा त्या दोन्हीही प्रोसेस काय होतात? सायमल्टेनियस, एका बरोबर एक गेलेल्या बघायला मिळतात. म्हणून फॉर्मेशन ऑफ सीड, फ्रूट अँड एम्ब्रियो तिन्ही म्हणा, तिन्ही प्रोसेस कधी सुरू होतात? ऍट द एंड ऑफ अ फर्टिलायझेशन और ऍट द कम्प्लिशन ऑफ अ फर्टिलायझेशन. कम्प्लिशन फर्टिलायझेशन झालं की एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू होते, सीड डेव्हलपमेंट सुरू होते आणि फ्रूट डेव्हलपमेंट सुद्धा सुरू झालेली बघायला मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. ऍट द एंड ऑफ फर्टिलायझेशन दिस both different kinds of the events starts, or all the post fertilization event starts after the completion of a fertilization. फर्टिलायझेशन कंप्लीट झाल्या झाल्या सगळे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट सुरू झालेले आपल्याला बघायला मिळते. तर बघूया सीड मध्ये आपण जर बघितलं व्हॉट आर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ अ सीड. सीडचे बेनिफिट काय आहे? कशामुळे सीड आपल्याला तयार करावे लागतात किंवा व्हाय प्लांट इन्व्हेस्ट इट्स एनर्जी इनटू द फॉर्मेशन ऑफ अ सीड. ओके, सीड acts as a sexual reproductive structure. हे काय म्हणून काम करतं? सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. ओके, इट इज अ स्मॉल पार्ट विच इज कॉल्ड एज अ प्रोपॅग्यूल. You can say it is a propagule. तर आपण प्रोपॅग्यूल असं म्हणतो. ठीक आहे, प्रोपॅग्यूल which propagate into the new plant. जे नवीन प्लांट मध्ये डेव्हलप होणार आहे त्याला आपण प्रोपॅग्यूल असं म्हणतो. ठीक आहे. एखादं कुठलंही स्ट्रक्चर असेल ते जर नवीन प्लांट डेव्हलप करत असेल तर त्याला प्रोपॅग्यूल असं म्हणायचं. सीड इज अ प्रोपॅग्यूल. सीडला प्रोपॅग्यूल असं म्हटलं तरी चालेल, बिकॉज इट डेव्हलप्स इनटू द न्यू प्लांट. Therefore, it is very important. Okay, it provides
provides nutrition for developing embryo. डेव्हलपिंग एम्ब्रियो साठी न्यूट्रिशन सुद्धा प्रोव्हाइड सीड म्हणून झालेलं बघायला मिळतं. बिकॉज देर आर लार्ज नंबर ऑफ स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल आता आपण जर बघितलं तर पहिला एंडोस्पर्म डेव्हलप झालेला बघायला मिळतो. हा सुद्धा सीडचा पार्ट आहे. पण एंडोस्पर्मच्या ऍडिशन मध्ये सुद्धा काही पार्ट्स असतात की ते न्यूट्रिटिव्ह असतात, which are present in the seed. For example, पेरिस्पर्म. पेरिस्पर्म म्हणून दुसरा एंडोस्पर्म सारखाच पार्ट असतो, तो न्यूट्रिशियस असतो, तो सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आणि मग म्हणून आपण म्हणतो की सीड प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन. इट प्रोव्हाइड्स अ चान्स ऑफ डिस्पर्सल. चान्स ऑफ डिस्पर्सल. डिस्पर्स होण्यासाठीचा चान्स आपल्याला ह्या सीड मुळे प्रोव्हाइड झालेला बघायला मिळतो. Therefore, seed is very important structure formed in the plant. प्लांट मध्ये किंवा एंजिओस्पर्मी किंवा जिम्नोस्पर्मी प्लांट मध्ये सुद्धा आपल्याला तयार झालेलं बघायला मिळेल. पण हे महत्त्वाचे पार्ट्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो these seeds are designed in the different manner. They may be present in the fruit. maybe म्हणण्यापेक्षा present in the fruit. In case of a angiosperm, they always have a fruit. कायम त्यांच्याकडे फ्रूट असतं. कधी when we are talking about the angiosperms, maybe म्हणण्यापेक्षा they are present within the fruit असं म्हणणार आहे. They are present in fruit. Present in fruit. Not always. When we are thinking of a gymnosperms, जिम्नोस्पर्मच्या बाबतीत जर बघितलं तर ते फ्रूट मध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळणार नाही. नेकेड सीड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. पण हे आपल्याला फ्रूट मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो दिस फ्रूट इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग द नरिशमेंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ सीड. सीड जर्मिनेशन साठी किंवा सीड डेव्हलपमेंट साठी नरिशमेंट सुद्धा हे फ्रूट प्रोव्हाइड केलेले बघायला मिळतात. So, where from these seeds are formed? Actually, what is a part of the flower which develops into the seed? ठीक आहे. तर सीडचा पर्पज आपल्याला लक्षात आला. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या बघायला मिळतात. This seed is formed from the ovule. Seed formed from ovule. लक्षात ठेवायचं. Seed formed from the ovule आणि fruit mostly formed from ovary. Not always. लक्षात ठेवायचं. कायम ओव्हरी पासून तयार होतं असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम इट फॉर्म्ड फ्रॉम द ओव्हरी. त्याचं कारण असं की ओव्हरी शिवाय इतर पार्ट सुद्धा फ्रूट तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतात. म्हणून फ्रूट हे फक्त आणि फक्त ओव्हरी पासून तयार होईल असं नाही. त्याच्यामध्ये थॅलॅमस इन्व्हॉल्व होईल, त्याच्यामध्ये पेटल्स सेपल्स इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये अनेक फ्लॉवर्स इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतील. क्लिअर. म्हणजे ते गेल्या वर्षी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स बघितले, ते तुम्हाला आठवावे लागतील जरासं. म्हणून आपल्याला हे फ्रुट्स वेगळ्या प्रकारचे डेव्हलप झालेले बघायला मिळतात. सो फर्स्ट विल टॉक अबाउट द ओव्यूल, हाऊ दिस ओव्यूल डेव्हलप्स इनटू द सीड, अँड व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द ओव्यूल which results into the development of the what different parts of the seed. ओव्यूल पासून कुठल्या ओव्यूलच्या पार्ट पासून कुठले सीड्सचे पार्ट्स डेव्हलप झालेले बघायला मिळतात ते आपण जरासं बघूया आणि त्याच्यानंतर आपण फ्रूट कडे जाऊया. ठीक आहे. सीड as we have said it is formed from the ovule. ओव्यूलचे काय महत्त्वाचे पार्ट आपण लक्षात ठेवायचे. एम्ब्रियो सॅक आतून बाहेर एम्ब्रियो सॅक, त्याच्यानंतर न्यूसेलस,
न्यूसेलस. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूसेलसच्या बाहेर काय असतं रे? ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर, एनाटॉमस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघितलं ना आपण. न्यूसेलसच्या बाहेर कुठला पार्ट असतो? इंटिग्युमेंट्स. बरोबर ना? इंटिग्युमेंट्स. आणि त्याच्यात अजून एक राहिलं, दॅट इज अ मायक्रोपाइल. असे 4 वेगवेगळे स्ट्रक्चर्स महत्वाचे आपण इथं डिस्कस करणार आहोत. एम्ब्रिओ सॅक पासून 2 वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप झालेले बघायला मिळतात. कुठले 2 पार्ट डेव्हलप झालेले बघायला मिळतात? ऑफ एम्ब्रिओ. लक्षात येते का? बघा, आपण एम्ब्रिओ डेव्हलपमेंट शिकलो. एम्ब्रिओ सॅक पासून 2 पार्ट डेव्हलप झालेले बघायला मिळतात. एक असतो ट्रिप्लॉइड, कारण आपण 2 फर्टिलायझेशन बघितले. एक आहे सिनगॅमी आणि दुसरे आहे ट्रिपल फ्युजन. 2 प्रकारचे फर्टिलायझेशन बघितले. In embryo sac, therefore, it leads to development of 2 different parts. One is the endosperm. बरोबर? एंडोस्पर्म. दूसरा एम्ब्रियो. बरोबर? क्लियर? आता न्यूसेलस. In some seeds, nucellus leads to development of or nucellus remains as it is, because nucellus is also nutritious. Nucellus is also nutritious. Therefore, in some of the cases, or in most of the cases, nucellus is utilized completely. Endosperm is also utilized completely for the development of a embryo. एम्ब्रियोच्या आणि सीडच्या डेव्हलपमेंट मध्ये पूर्ण न्यूसेलस पण वापरला जातो आणि एंडोस्पर्म पण वापरला जातो. म्हणून ते तुम्हाला दिसत नाही, पण काही याच्यामध्ये शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेला जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पेरिस्पर्म असं म्हणतो. इन सम सीड, नॉट इन ऑल सीड. ऑल सीड्स मध्ये आपल्याला पेरिस्पर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळत नाही. काही सीड्स मध्ये आपल्याला असलेला बघायला मिळतो. इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट डेव्हलप इनटू द सीड कोट. सीड कोट. इंटेग्युमेंट कशात डेव्हलप होतात? सीड कोट मध्ये डेव्हलप झालेले बघायला मिळतात. ओके. आणि मायक्रोपाइल रिमेन्स ॲज इट इज अ स्मॉल पोर, वी कॅन से सीड पोर. मायक्रोपाइल पासून काय तयार होतं? सीड पोर तयार झालेलं बघायला मिळतं. बघूयात आपण काय काय स्ट्रक्चर. चांगलं एक हरभरा सगळ्यांनी बघितला. शेंगदाणे खाल्ले असतील, चणे खाल्ले असतील. ठीक आहे. हे खाल्लेले पार्ट आहेत तुम्ही, म्हणून तुम्हाला. आणि हे सगळे काय आहेत? सीड्स आहेत. ठीक आहे. जर आपण याच्यातल्या कुठल्या तरी एका सीडचं जर स्ट्रक्चर बघितलं तर कसं दिसतं ते आपण जरासं बघूया. हरभऱ्याचं सीड आहे. ठीक आहे. म्हणून मी 2 वेगवेगळे पार्ट काढतो. शेंगदाण्यामध्ये छान दिसतो. शेंगदाण्याच्या 2 बाजू जर बाजूला काढल्या, मध्ये एक छोटासा पार्ट निघतो, एकदम असा छोटासा. तो काय असतो माहितीये तुम्हाला? एम्ब्रियो. तो असतो एम्ब्रियो. बघा, तो जर मोठा करून बघितला मी अजून सुद्धा तरी जा आणि शेंगदाणे घ्या, मिळतात. खाली शेंगदाणे वगैरे विकायला असतात. 5 रुपये 2 रुपयाला देतात. ठीक आहे. तर हा वरचा पार्ट जो आहे तो प्रिम्युल असतो आणि खालचा पार्ट जो आहे तो रॅडिकल असतो. आणि हा पूर्ण बाजूला निघतो. अजून एम्ब्रिओ बघितला तुम्ही? कुठं बघितला माहितीये? बघितलेला असतो तुम्ही, पण तुम्हाला माहित नसतो.
नारळ खाल्ला, नारळामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला पिंड असल्यासारखा एक भाग बघायला मिळतो, छोटासा, एकदम छोटासा. तो काय आहे? तो सुद्धा एम्ब्रियो. लक्षात ठेवायचं, हे त्या सीडमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. पण आपण एक वेगळं सीड घेतोय कारण याच्यामध्ये सगळे पार्ट तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून याच्यामध्ये इथे छोटासा आपल्याला पार्ट असलेला बघायला मिळतो, नॉच, किंवा त्या हरभऱ्याचं नाक जे आहे त्या नाकामध्ये थोडासा बारीक जर बघितला, हरभरा जर चांगला असला, भाजलेला नसला आणि बघितलं तर ते पोर तुम्हाला दिसतं. and that pore is developed from the micropyle and that is called as a seed pore. Clear? त्याला काय म्हणायचं? seed pore असं म्हणायचं. and the outermost cover is the seed coat. बाहेरचं जे कव्हर आहे त्याला आपण सीड कोट असं म्हणतो. हे सीड कोट दोन वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरनं तयार झालेलं बघायला मिळतं. बघा, दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट ह्या सीड कोट मध्ये. आता सीड कोट काय असतं? कधी कधी दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला डेव्हलप झालेले बघायला मिळत नाही. ठीक आहे, दोन वेगळ्या प्रकारच्या इनर आणि आउटर अशा प्रकारचे सीड कोट प्रेझेंट असलेले बघायला मिळत नाही आपल्याला, ते फ्यूज झालेले बघायला. पण हे सीड कोट जे आहे ते दोन वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरनं बनलेलं असतं. त्याच्यामध्ये दोन आउटर आणि इनर इंटिग्युमेंट दोन्हीही आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. हे दोन्ही काय? इंटिग्युमेंट्स. ठीक आहे, सीड कोट आपल्याला इंटिग्युमेंट पासून तयार झालेल्या बघायला मिळतात, आउटर आणि इनर इंटिग्युमेंट्स. कधी कधी याच्यामध्ये दोन्ही वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतात, म्हणून सीड कोट सुद्धा आपल्याला डबल असलेलं बघायला मिळेल. काही याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये असं होत नाही, पण काही याच्यामध्ये असं होतं की ते वेगवेगळं आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे, याच्यामध्ये काही स्ट्रक्चर, आता ह्या याच्यामध्ये पेरिस्पर्म नसतो म्हणून मी काय दाखवू शकत नाही. पण जर तुम्ही आपली मिरी बघितली, पेपर, ब्लॅक पेपर, तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काय बघायला मिळेल? तर छोटासा एक पेपर लाईक स्ट्रक्चर बघायला मिळेल. आणि दॅट पेपर लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट द पेरिस्पर्म. त्याच्यामध्ये पेरिस्पर्म शिल्लक राहतो म्हणून तो दिसतो. याच्यामध्ये पेरिस्पर्म शिल्लक राहत नाही म्हणून दिसत नाही. क्लिअर? आता इथं endosperm is also utilized completely. Endosperm is also utilized completely. Therefore endosperm is not visible. याच्यामध्ये एंडोस्पर्म दिसतो का डायगॉट मध्ये? किंवा आता जे आपण सीड बघतो याच्यामध्ये दिसत नाही. आता एम्ब्रिओ जर म्हणत असाल तर आपण अगोदर सांगितलं की ह्या एम्ब्रिओ आपल्याला इथं असलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचं हे डायगॉटचं सीड आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं. क्लिअर? दिस outer and inner both are fused together, that indicuments developed into the hard structure and fused together, and that forms a seed coat. And seed coat is very hard and impermeable to the water. लक्षात ठेवा, सीड कोट काय? हार्ड आहे आणि impermeable to the water. वॉटर त्याच्यामधून आतमध्ये जाऊ शकत नाही. इट इज अ वॉटरप्रूफ जॅकेट. सो क्वेश्चन कम्स, then how this seed absorbs the water? And it absorbs the water through the seed pore. Seed pore मधून water absorb करतो. This seed pore acts as a exchange way for the water and the oxygen. Water and air. Water आणि air दोन्हीही एक्सचेंज करण्यासाठी कोण महत्वाचं असतं? सीड पोर महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? अशा प्रकारचं हे सीड पोर आपल्याला एक्सचेंज साठी एक मार्ग आपल्याला ह्या सीड मध्ये असलेला बघायला मिळतो आणि हे सीड आपल्याला डेव्हलप झालेलं बघायला मिळतं. आता जर आपण मोनोकॉटचं सीड बघितलं तर ते जरा थोडंसं वेगळ्या प्रकारचं आपल्याला असलेलं बघायला मिळेल. मोनोकॉटचं सीड त्याच्यामध्ये आपल्याला एकच कॉटिलिडॉन प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. इथे मी दोन कॉटिलिडॉन काढले, तिथे एकच कॉटिलिडॉन तयार झालेला बघायला मिळेल आणि त्याच्यामधले सीड्सचे पार्ट सुद्धा जरा थोडेसे वेगळे असतील. आता काय एम्ब्रिओ मध्ये प्ल्युमिल असतो, जसं आता बघितलं आपण, वरचा जो आहे त्याला प्ल्युमिल असं म्हणायचं. प्ल्युमिल. खालचा जो आहे त्याला रॅडिकल म्हणा.
आणि हा मधला जो पार्ट आहे त्याला कॉटिल असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये इपिकॉटिल आणि हायपोकॉटिल. इपिकॉटिल आणि त्याच्या खालचा जो असतो तो हायपोकॉटिल. इट इज ऍक्टिंग एज अ फर्स्ट नोड. हा कॉटिलिडॉनचा पार्ट जो आहे इट इज जंक्शन बिटवीन द कॉटिलिडॉन. ज्या ठिकाणी कॉटिलिडॉन अटॅच झालेले असतात तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आणि फर्स्ट नोड तयार झालेला बघायला मिळतो. क्लियर? दिस cotyledon specially are modified into the different structures as well. Especially when we are talking about the cotyledon, it has a different function. The first important function, it provides nourishment during the germination of a seed. Nourishment during seed germination. लक्षात ठेवा. सीड जर्मिनेशन मध्ये काय होतं, नरिशमेंट आपल्याला केलेलं बघायला मिळतं. ज्या ज्या वेळेस सीड जर्मिनेट होणार आहे इंटू द न्यू प्लांट, ऍट दॅट टाइम इट प्रोव्हाइड्स अ नरिशमेंट फॉर द डेव्हलपिंग प्लांट. डेव्हलपिंग प्लांट साठी नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं, कॉटिलिडॉनचं असतं. काही एंडोस्पर्मिक सीड्स असतात त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म providing a nourishment during germination as well. हे लक्षात ठेवायचं. एंडोस्पर्मचं प्रायमरी फंक्शन काय आहे, नरिशमेंट ऑफ अ डेव्हलपिंग एम्ब्रियो. लक्षात ठेवा. कॉटिलिडॉन, एंडोस्पर्म या दोघांचं वेगवेगळं फंक्शन. कॉटिलिडॉनचं होल अँड सोल फंक्शन काय असतं, प्रोव्हाइडिंग नरिशमेंट ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशनला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं काम कोणाचं आहे, कॉटिलिडॉनचं. आता एंडोस्पर्म कधी नरिशमेंट प्रोव्हाइड करतो, डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी एज वेल एज ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. एंडोस्पर्म दोन्हीही वेळेस, आपल्याला जो एंडोस्पर्म इथं बघितलेला आहे हा दोन्हीही वेळेस नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. कधी, एक एम्ब्रियो डेव्हलपमेंट मध्ये आणि दुसरा सीड जर्मिनेशन मध्ये. दोन्ही जर मोनोकॉट प्लांट असेल तर दोन्ही फंक्शन आहेत, आणि डायकॉट प्लांट जर असेल तर एंडोस्पर्म ओनली प्रोव्हाइड्स नरिशमेंट ड्युरिंग द डेव्हलपिंग एम्ब्रियो. क्लिअर? या दोन गोष्टी म्हणजे बारीक बारीक गोष्टी याच्यातल्या थोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढं जर आपण बघितलं, कॉटिलिडॉन ऑल्सो हॅज अ फंक्शन. इट ऍक्ट्स ॲज अ फर्स्ट पेअर ऑफ अ लीफ. इट ऑल्सो डेव्हलप इनटू द फर्स्ट लीफ. पहिली पानं, सुरुवातीची पानं. चिंच वगैरे कधी उगवलेली बघितली तुम्ही, चिंचेचं त्याच्यामध्ये काय होतं, त्याचे दोन्ही कॉटिलिडॉन असतात ते वरती येतात आणि ग्रीन दिसतात तुम्हाला. बरोबर, ग्रीन दिसतात. आणि ते ग्रीन दिसले की काय, लगेचच ते फोटोसिंथेसिस सुरू करतात. इमिडिएटली दे स्टार्ट द फोटोसिंथेसिस अँड देअरफॉर प्रोव्हाइड्स नरिशमेंट फॉर द डेव्हलपिंग प्लांट. डेव्हलपिंग प्लांटला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचं काम त्याचं असलेलं बघायला. कारण लीफ येईपर्यंत, पहिले लीफ डेव्हलप होईपर्यंत तो भरपूर काळ लागणार असतो. त्याच्यासाठी अगोदर सुरुवातीला आपल्याला हे कॉटिलिडॉन सुद्धा सीड पहिले लीफ म्हणून काम करतात. इट ऑल्सो डू फोटोसिंथेसिस. कॉटिलिडॉन ऑल्सो डू फोटोसिंथेसिस. रिमेंबर, काही याच्यामध्ये आपल्याला हे फोटोसिंथेसिस सुद्धा केलेले बघायला मिळतात. असं टॅमरिन वगैरे हे अशी एक्झाम्पल्स तुम्ही जरी घेतली तरी याच्यामध्ये चालेल. चिंचीचा एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स आपल्याला ह्या डायकॉट प्लांट मध्ये आपल्याला किंवा डायकॉट सीड मध्ये आपल्याला असं हे बघायला मिळतात आणि ते सीड्स नंतर जर्मिनेट होतात. क्लिअर? बघूया. सेकंड, इन द मोनोकॉट प्लांट ऍज वेल दीज हॅव डिफरंट काइंड्स ऑफ आस्पेक्ट्स. याचे आस्पेक्ट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मोनोकॉट प्लांट मध्ये प्रेझेंट असलेले बघायला. मेजचं जर प्लांट बघितलं, मका सगळ्यांनी खाली, ठीक आहे. आउटर आपल्याला सीड कोटचं स्ट्रक्चर असलेलं बघा. इथं सुद्धा खालच्या बाजूला नॉच असते आणि त्या नॉच मध्ये पोर असलेलं बघायला मिळतं. हा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे सगळं डिटेलमध्ये स्ट्रक्चर काढत नाही. मला वाटतं गेल्या वर्षी झालेलंच आहे तुम्हाला 11th. पण मी काही इथं वेगळे स्ट्रक्चर्स
तुम्हाला महत्वाची पुढे दाखवली. अशा प्रकारचे काही स्ट्रक्चर्स असतात. याच्यामधला जो आहे, जसं आपण त्याच्यामध्ये बघितलं, सुरुवातीलाही बघितलं, पोलिओटाईप, प्ल्युमिन, खाली जर बघितलं, कोलिओटाईप इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हर ऑफ द प्ल्युमिन. लक्षात ठेवा. पोलिओरायझा, पोलिओरायझा आणि रॅडिकल. रॅडिकल इथं आपल्याला पोर असलेलं बघायला मिळतं, सीड पोर. इट इज अ कॉटिलेडॉन, सिंगल कॉटिलेडॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतं. म्हणून हे स्ट्रक्चर. आणि बाहेरचं जे आहे ते आपल्याला सीड पोट असलेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये दोन्ही एकत्र फ्यूज झालेले असतात, म्हणून त्याला हस्क असंही म्हटलं जातं. बोथ outer and inner integument is completely fused, mixed with each other, and therefore it is also called as a husk. त्याला हस्क सुद्धा म्हटलेलं बघायला मिळतं. क्लिअर. तर अशा प्रकारचं हे मोनोकॉट सेलचं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. क्लिअर. सो दीज सीड्स कॅन बी ऑफ डिफरंट टाइप. हे सीड्स आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे सीड्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे सीड्स असतात? Based on the presence of an endosperm or absence of the endosperm. Based on presence or absence of endosperm. Endosperm. If endosperm is present, then this kind of a seed is called as an endospermic seed. Endospermic seed, or it is called as a albuminous seed. जर एखाद्या सीड मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असेल, एंडोस्पर्म जर प्रेझेंट असेल, शिल्लक राहिलेला असेल, because endosperm is not completely utilized during the development of embryo, and therefore this endosperm is still occur into the seed or still present in the seed after the maturation of the seed. Then such kind of a seed is called as a endospermic seed. For example, such kind of the endosperm is present in the one of the common plant, that is a castor. कॅस्टर मध्ये आपल्याला हे एंडोस्पर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. क्लिअर. अजून दुसरा एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल, कोकोनट. कोकोनट मध्ये सुद्धा आपल्याला एंडोस्पर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, म्हणून त्याला एंडोस्पर्मिक सीड असं म्हणता येईल. When this endosperm is absent in the sense it is not absent all over the plant life. It is absent in the matured seed because it is utilized completely during the embryonic development. In the embryonic development, endosperm is completely utilized, and therefore endosperm is absent in seed, and therefore it is called as a non-endospermic seed. Non-endospermic seed or non-albuminous, त्याला non-albuminous seed असं म्हटलं तरी चालेल. या दोन वेगळ्या प्रकारचे सीड्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. There are some seeds which have a perisperm. काही सीड्स मध्ये पेरिस्पर्म सुद्धा शिल्लक असलेला बघायला मिळतो. पेरिस्पर्म is a part formed from the न्यूसेलस. ठीक आहे, न्यूसेलस पासून डेव्हलप झालेला बघायला मिळेल. अजून एक गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची इथं, म्हणजे सीडच्या डेव्हलपमेंट मध्ये 3 शब्द आहेत. न्यूट्रिटिव्ह पार्ट आहे 3.
एक आहे पेरिस्पर्म, दुसरा आहे एंडोस्पर्म आणि तिसरा आहे कॉटिलिडॉन. सीडच्या बाबतीत 3 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिटिव्ह पार्ट आपल्याला बघायला मिळतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं पेरिस्पर्म, दुसरा आहे एंडोस्पर्म, पेरिस्पर्म एंडोस्पर्म आणि दुसरा आहे कॉटिलेडॉन. 3 पार्ट बघितले. ऑल आर नरिशिंग पार्ट और ऑल आर स्टोरेज ऑफ अ फूड मटेरियल. पेरिस्पर्म कशापासून तयार झालेला असतो असं मी सांगितलं. इट इज फॉर्मड फ्रॉम द न्यूसेलस. इट इज अ डेव्हलपर फ्रॉम द न्यूसेलस. क्लिअर. एंडोस्पर्म कशापासून तयार झालेला असतो. प्राइमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. ओके. हा न्यूसेलस कसा आहे. डिप्लॉइड. प्राइमरी एंडोस्पर्मिक स्ट्रक्चर कसा आहे. डिप्लॉइड. देन कॉटिलेडॉन कशापासून डेव्हलप झालेला बघायला मिळतो. एम्ब्रिओ पासून. कॉटिलेडॉन कशापासून डेव्हलप झालेला बघायला मिळतो. एम्ब्रिओ पासून. म्हणून कॉटिलेडॉन सुद्धा कसा आहे. क्लिअर. 2n आहे. सो पेरिस्पर्म इज फॉर्मड फ्रॉम द nucellus and it is a 2n structure. Endosperm is developed from the endospermic cell, that is called as a primary endospermic nucleus cell, which is a triploid one, and it is and then third is the cotyledon. Both perisperm and endosperm, they provide nourishment during the embryonic development. There are some exceptional cases in some specific plant. काही प्लांट मध्ये ते एक्सेप्शन आहे. म्हणजे काही जसं आता मी सांगितलं ब्लॅक पेपर मध्ये तर तिथे काय होतं. पेरिस्पर्म कम्प्लीट वापरला जात नाही म्हणून त्याच्यामध्ये पेरिस्पर्म शिल्लक राहिलेला बघायला मिळतो. एंडोस्पर्म काही सीड्स मध्ये कम्प्लिटली वापरलेला बघायला मिळतो आणि सीड मध्ये प्रेझेंट असत नाही म्हणून त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. काही सीड मध्ये इनकम्प्लीट वापरलेला बघायला मिळतो. इनकम्प्लीट. बरोबर. इनकम्प्लीट युटिलाइज असेल किंवा पार्शियल युज्ड असेल then they have remaining endosperm within the seed. So endosperm also present in the seed and those seeds are the endospermic seed. In case of cotyledon, they present in the both, all different kinds of seed. Maybe in one number or maybe in two number. Double असतील cotyledon किंवा single असतील. Okay, doesn't matter. पण हा कशापासून डेव्हलप झालेला बघायला मिळतो. एम्ब्रिओ पासून डेव्हलप झालेला बघायला मिळतो. आता दुसरा प्रश्न असा आहे. Which of these three is a more nutritious? Which of these three structure is a more nutritious one? म्हणजे काय याच्यातलं सगळ्यात चांगलं पौष्टिक असं अन्न कुठलं आहे. ठीक आहे. Then the question is endosperm. Sorry, answer is endosperm because it is a triploid. हा कसा आहे. ट्रिप्लॉइड. मोर एनर्जेटिक आहे. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. And so these seeds are developed in the very different manner. Clear? And therefore they provides a chance of a spread from one place to the other place. Clear? So then another important aspect about this post-fertilization event after the formation of a seed, that is simultaneous events we can say. दूसरा आहे
तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ फ्रूट फ्रॉम द ओव्हरी. फ्रूट इज फॉर्म फ्रॉम द ओव्हरी. दुसरा महत्वाचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. आता सारखंच ओव्हरीचे वेगवेगळे पार्ट बघूया आपण. ओव्हरी वॉल. ओव्हरी वॉल असते बरोबर. एकच आता बाकी काय बघायचं नाही. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल असतात. ओव्ह्यूलचा आपण सेपरेट बघितलेलं आहे म्हणून मी आता पुन्हा ते रिपीट करत. ओव्हरी वॉल डेव्हलप इनटू द फ्रूट वॉल. ओव्हरी वॉल डेव्हलप इनटू द फ्रूट वॉल. ठीक आहे. फ्रूट वॉल इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेरिकार्प. त्यालाच आपण काय म्हणतो पेरिकार्प. In some plant or in some cases of a plant, this pericarp is divided into the 3 different layers. Pericarp 3 वेगवेगळ्या लेयर मध्ये डेव्हलप झालेली बघायला मिळू शकते. It also store the food material in the form of a carbohydrates. कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये हे फूड मटेरियल सुद्धा स्टोअर करते. Pericarp divided into the 3 outer, middle and inner structure. Outer structure is called as an epicarp. Middle structure mesocarp. The inner structure endocarp. क्लियर. ओव्हरी. ओव्हरी पासून तयार झालेलं फ्रूट आहे. त्या फ्रूटला फ्रूट वॉल असते. इट इज जस्ट अ वॉल अराउंड अ सीड. इट इज अ कव्हर अराउंड अ सीड. सीडच्या भोवतीचं कव्हर आहे त्याला आपण फ्रूट असतो. अलाउंड विथ अ सीड. क्लियर. आता आउटर जो आहे तो इपिकार्प आहे. मधला जो आहे मिसोकार्प आहे. आतला जो आहे तो एंडोकार्प. देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ मॉडिफिकेशन इन दिस केस एज वेल. यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडिफिकेशन्स आपल्याला प्रसिद्ध बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल शहाळ खाल्लंय सगळ्यांनी बरोबर. शहाळामध्ये 3 लेअर क्लिअर दिसतात म्हणून मी त्याचं एक्झाम्पल देतो. क्लिअर दिसतात. आंबा खाल्लाय. आंब्याचे 3 लेअर दिसतात. क्लिअर. म्हणून मी हे 2 एक्झाम्पल सायमल्टेनियस एकाच वेळेस घेतोय. काही मध्ये जे आउटर एपिकार्प असते ते थोड्या काळात निघून जाते. मिडल मेसोकार्प इज डेव्हलप्ड इनटू द डिफरंट पार्ट्स, डिफरंट न्यूट्रिशियस और प्रोटेक्टिव्ह पार्ट्स. जर आपण नारळ बघितला, ठीक आहे, नारळ बघितला तर त्याच्यामध्ये 3 लेअर प्रेझेंट असलेली बघा त्याच्या फ्रूट वॉलमध्ये. ठीक आहे. पहिला सगळ्यात आउटर आहे ग्रीनिंग कव्हर असतो. ग्रीन कव्हर बरोबर. त्याला काय म्हणायचं इपिकार्प असं. बरोबर. मधले केसर असतात. थ्रेड लाईन, हेअर. ठीक आहे. क्वायर स्ट्रक्चर दॅट इज अ मिसोकार्प. मिसोकार्प. आणि आतला हार्ड जो हार्ड कवटी असते, कवटीच म्हणतो ना, कवच. ठीक आहे. नारळाची करवंटी. नारळ फोडल्यानंतर जे हार्ड कवच बाहेर शिल्लक राहतं ते, तर त्याला काय म्हणायचं एंडोकार्प. एंडोकार्प. तो जो एंडोकार्प आहे नारळामधला तो मॉडिफाय झाला. स्टोन सेल्स न बनलेला आहे. झालं असं मागच्या वर्षी. स्टोन सेल्स असतात त्याच्यामध्ये म्हणून किती हार्ड असतात. फुटत नाही. कशानेही फुटत नाही.
ठीक आहे. खूप हार्ड असतं, त्याला खूप ताकद लावावी लागते. नारळ फोडताना किती ताकद लावावी लागते. जरी वरचं सगळं काढलं तर, आणि वरचं न काढता जर फोडायचं म्हटलं तर संपलं. म्हणजे एवढी ताकद लावावी लागते. म्हणून हे प्रोटेक्टिव्ह कव्हर आपल्याला असलेलं बघायला. आंबा, आंब्यामध्ये सुद्धा असंच असतं. ठीक आहे. आंबा असतो, आंब्याच्या आतमध्ये कोय असते, बरोबर. त्याच्यात बाहेरचा जो असतो आंब्याची साल असते, आपण ती काढून त्याच्या आतमधला गर खातो. गर असतो तो मिसोकार्प असतो. ठीक आहे. आणि आंब्याची कोय असते, त्याच्यावरती हार्ड कव्हर असतं. ते कव्हर म्हणजे काय असतो? एंडोकार्प असतो. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बी असतो, त्या बी वरती सुद्धा कव्हर असतं, ते सीड कोट असतं. क्लिअर. तर अशा प्रकारची मॉडिफिकेशन आपल्याला झालेली बघायला मिळतात. हे वेगवेगळे मॉडिफिकेशन सीड मध्ये हे त्याच्या प्रोटेक्शनसाठी आणि फ्रूट मध्ये त्या सीडला प्रोटेक्ट करण्यासाठी. फ्रूट गिव्स अ प्रोटेक्शन टू द सीड ॲज वेल ॲज वे ऑफ अ डिस्पर्सल. फ्रूट काय काय फ्रूटची काम आपण याच्या अगोदर सुद्धा बघितली. आता हे फ्रुट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे फ्रुट्स असतात. एक त्याला आपण ट्रू फ्रुट्स असं म्हणतो, बरोबर. 2च बघणार आहे आपण, सगळे प्रकार बघणार नाही फ्रूटचे. ट्रू आणि दुसरं असतं फॉल्स. फॉल्स. ठीक आहे. इफ फ्रूट इज डेव्हलप्ड फ्रॉम द ओव्हरी, इट इज अ ट्रू फ्रूट. ओव्हरी पासून पूर्ण डेव्हलप्ड फ्रॉम ovary, it is called as a true fruit. And if it is developed from other than ovary part, other than ovary part, ovary सुद्धा असते त्याच्यामध्ये, पण दुसरा पार्ट जास्त इन्व्हॉल्व असते त्यामध्ये. ठीक आहे. दुसरा पार्ट कुठला असेल? फॉर एक्झाम्पल थॅलॅमस असेल, जसं मी सांगितलं, किंवा कंप्लीट फ्लावर इज ऑल्सो टेकिंग पार्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ अ फ्रूट. देन these काइंड ऑफ फ्रुट्स आर कॉल्ड एज अ फॉल्स फ्रूट. बनाना हे कसलं फ्रूट आहे? बघा, विचार करा जरा. फॉल्स आहे की ट्रू आहे? विचार करायला लागेल ना. मँगो फॉल्स आहे की ट्रू आहे? मँगो ट्रू फ्रुट्स. अजून कुठं ट्रू फ्रुटचे काय काय एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला? मँगो आहे, त्याच्यानंतर मोठ्या नवीन चालेल का नाही? लिस्ट बनवायची आपल्याला, नंतर लिस्ट बनवून घ्या. आपण इथं बनवण्यापेक्षा तुमचं तुम्ही लिस्ट एक बनवायची, कुठले कुठले फ्रूट, आणि चेक करायचे की हे खरंच ट्रू फ्रुट्स आहेत का. आता फॉल्स फ्रूटची एक्झाम्पल्स काय सांगता येतील? बघा, ऍपल खाल्ला. ऍपल कसं आहे? फॉल्स फ्रूट. कशापासून डेव्हलप झालेला असतो ऍपल? थॅलॅमस पासून, ओव्हरी पासून. कशापासून? थॅलॅमस पासून. आणि त्याच्या आतमध्ये ओव्हरी असते. ऍपल जर खाल्ला, कट केला, तर त्याच्यामध्ये हार्ड कव्हर एक बघायला मिळतं, त्याच्या आतमध्ये सीड्स असतात छोटे. म्हणजे हा जर ऍपल असेल, ठीक आहे, याच्यामध्ये असे छोटेसे पार्ट असतात. इथं मध्ये सेंट्रल ऍक्सिस असतो आणि याच्यामध्ये सीड असते. बघितलं कधी? हा एवढासा पार्ट आहे तो ओव्हरीचा पार्ट, आतला सीडचा पार्ट ओव्हरीचा पार्ट, आणि हा बाहेरचा आहे तो थॅलॅमस आहे. इकडून असा ग्रो झालेला पार्ट, आणि सेंटरला एक थिन लाईन प्रेझेंट असते. क्लिअर? तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला ऍपल मध्ये बघायला. बनाना सेम फॉल्स फ्रूट. अजून काय? अंजीर, फिग, ते सुद्धा काय? फॉल्स फ्रूट. लक्षात ठेवा. म्हणून कारण ते फ्रुट्स कशापासून
पासून तयार झाले. अदर दॅन ओव्हरी इज ऑल्सो टेकिंग अदर दॅन ओव्हरी पार्ट्स अदर दॅन द ओव्हरी टेक्स पार्ट इन द formation of a fruit and therefore those are called as a construct. So these fruits are responsible for two different types of function. हे fruits दोन वेगळ्या प्रकारच्या फंक्शन साठी कारणीभूत असलेले बघायला मिळतात. एक it gives protection to seed. सगळ्यात महत्त्वाचं it gives protection to seed and provide nourishment. Nourishment to germinating seed. Germinating seed. Germinating seed साठी आपल्याला हे नरिशमेंट प्रोव्हाइड केलेली बघायला मिळते. दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतील. एक प्रोटेक्शन इट गिव्स अ प्रोटेक्शन टू द सीड. सीडला कंप्लीट प्रोटेक्शन दिलं जातं फ्रॉम एनी काइंड ऑफ अ फॅक्टर. कुठल्याही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर असतील, एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील, कुठले टेम्परेचर असेल, वॉटर असेल किंवा प्रेशर असेल, याच्यापासून प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि दुसरं प्रोव्हाइड नरिशमेंट ड्युरिंग द जर्मिनेशन. काही याच्यामध्ये नरिशमेंट प्रोव्हाइड केलेली आहे, नॉट ऑलवेज. काही केलं जातं. फॉर एक्झाम्पल जर आपण काही महत्वाचे जर एक्झाम्पल बघितले तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतील जर्मिनेशनसाठी. आता आपण जास्तीत जास्त काय केलं की त्या प्लांट मध्ये हे फ्रूट डिस्पर्शन साठी सुद्धा महत्वाचं आपल्याला असलेलं बघा. फ्रूट्स आर इन्व्हॉल्व्ड इन द डिस्पर्शन ऑफ अ सीड. इट हेल्प्स इन डिस्पर्शन ऑफ सीड. सीडचं डिस्पर्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे फ्रुट्स महत्वाचे असलेले बघा. कारण एखादा प्राणी येईल, फ्रूट खाईल आणि दुसऱ्या ठिकाणी त्यावेळेस पोटामध्ये सीड गेल्यानंतर डायजेस्ट होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये काय असतं, सीड कोट असतं, हार्ड सीड कोट असतं, म्हणून डायजेशन होत नाही, उलट मदत होते. काही सीड्स असे आहेत की ते जनावरांच्या पोटामधून गेल्याशिवाय जर्मिनेट होऊ शकत नाही. डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा एखाद्या ॲनिमलची आवश्यकता असते. ॲनिमल्स हेल्प्स इन द जर्मिनेशन ऑफ अ सीड बाय डायजेस्टिंग द सीड कोट. पार्शियल डायजेशन ऑफ अ सीड कोट. सीड कोटचं पार्शियल डायजेशन करतात आणि म्हणून ते जर्मिनेशन होत असेल. अशा सुद्धा गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या डिस्पर्शन मध्ये महत्वाच्या असतात. कितीतरी अशा गोष्टी. आता आपण काय करतो, फक्त एकच ह्युमन बिईंग आहे की फक्त युटिलाइज करतो, त्यांना बॅक बेनिफिट देत नाही, रिटर्न्स देत नाही काही. आपण एखादा आंबा खाल्ला की आंब्याची कोय काय करतो, आपण फेकून देतो, जाळून वगैरे नष्ट करून टाकतो. आणि आंबा आपण काय करतो, कच्चा असतानाच पिकवतो. त्याच्यामुळे आतलं जे सीड आहे ते मॅच्युअर झालेलंच नसतं. क्लिअर. म्हणून आपण त्यांना हार्म करतो. नेचरला आपणच फक्त हार्म करतो, बाकीचे प्राणी तसे करत नाही. कच्ची कोयरी खाणार नाही. कुठलाही पक्षी कच्चा आंबा खात नाही, तो पकलेला. पोपट, पॅरट कसला आंबा खातो, पिकलेला. पॅरटने खाल्लेला आंबा गोड लागतो असं आपण म्हणतो, पण तो गोड का लागतो, कारण तो मॅच्युअर झालेला असतो, रायपनिंग त्याचं पूर्ण झालेलं असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. पण आपण काय करतो, कच्चे आंबे तोडून आणतो जात थोडेसे आणि मग त्यांना पिकवायचा प्रयत्न करतो. त्याचे हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला असलेले बघायला मिळतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर फ्रूट काय करतात, डिस्पर्स. कारण एखादा प्राणी आला, त्यानं फ्रूट खाल्लं, सीड्स जे आहेत त्याच्या पोटामध्ये जातील आणि ज्या ठिकाणी तो जाईल, ज्या ठिकाणी तो एक्सक्रीटा स्वतःचा टाकेल, स्वतःची विष्ठा टाकेल, त्या ठिकाणी ते सीड्स जातील आणि तिथे जर्मिनेशन. आता काही याच्यामध्ये फ्रूट इज डेव्हलप्ड इनटू द फ्लॅप लाईक स्ट्रक्चर, फिदर लाईक स्ट्रक्चर. फ्रुट्स काही मध्ये फिदर लाईक स्ट्रक्चर मध्ये सुद्धा डेव्हलप होतात आणि therefore they help in the dispersion through the water and the air. एअर मध्ये आणि वॉटर मध्ये त्याचं डिस्पर्शन झालेलं बघायला मिळेल.
कितीतरी. ऐनाची झाडं बघितली तुम्ही? ऐनाची, अर्जुन नाही बघितली, पण तेच ऐनाचं आणि अर्जुनाचं तेच झाड येतं हे तुम्हाला अजून माहित नाही. ठीक आहे. तर त्यांची जर सीड्स बघितली, सीड्सला अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्स असतात, अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं सगळ्या बाजूला असं ओव्हल असतं. मी त्याचा कट घेतला आणि ते दाखवलं. पण हे काय होतं, वाऱ्याने पण जाऊ शकतं. हे जर ड्राय झालं, पूर्ण फ्रूट जर ड्राय झालं तर ते वाऱ्याने जाऊ शकतं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे पाण्यात पडलं तरी पोहून दुसरीकडे जातं. म्हणजे डिस्पर्सनसाठी त्यांच्या सीड्स मध्ये आणि फ्रूट मध्ये पूर्ण मॉडिफिकेशन झालेली बघायला मिळतं. काही म्हातारीची केस वगैरे जे असलेले प्लांट माहिती आहे तुम्हाला, त्याचे सीड्स काय होतात, ते फ्रूट जर फुटलं तर लगेच सीड्स हवेतून जातात. त्याच्यामध्ये काही फ्लॅजेला आपण तयार झालेले बघायला मिळतात. तर ते सीड्सचं मॉडिफिकेशन आपल्याला असलेलं बघा. अशा पद्धतीनं आपल्याला हे सीड्स वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडनं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले. म्हणून मी काय म्हटलं, हेल्प्स इन द डिस्पर्शन ॲज वेल. दिस फ्रुट्स आर ऑल्सो हेल्पिंग इन टू द डिस्पर्शन. सो दीज आर द डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ द फ्रूट. फ्रूटचे हे वेगवेगळे ऍस्पेक्ट आपण स्टडी केलेले आहेत. बघूया. This another aspect about a seed we have to discuss, and that is the dormancy of a seed. दूसरा aspect आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. सीड dormancy. Seeds can't or do not germinate whenever they get a favorable condition. पहिला सगळ्यात महत्त्वाचा, they need favorable condition for germination, but not always they germinate in the favorable condition. वाक्य महत्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं. seed germinate in favorable condition. पहिला, फेवरेबल कंडिशन असल्यानंतर सीड जर्मिनेट होतात, बट नॉट ऑलवेज. हे कायम होतं का? आधी फेवरेबल कंडिशन की हो जर्मिनेट असं होतं का? नाही. ठीक आहे. त्यांना फेवरेबल कंडिशन लागते हे मान्य आहे, पण प्रत्येक फेवरेबल कंडिशन आली की सीड जर्मिनेट होतात का? क्लिअर. आता आपण काय म्हटलं, दे जर्मिनेट इन द फेवरेबल कंडिशन. म्हणजेच काय, आपल्याला खायला आवडतं, माणूस अन्न खातो. ठीक आहे. पण आता दुसरा प्रश्न आहे की तो प्रत्येक वेळेस भूक लागल्यानंतरच खातो असं आहे का? ऍक्च्युअली तसं करायला पाहिजे, पण तसं होतं का? नाही होत. का होत नाही? कारण वेगवेगळी. कधी कधी भूक लागल्यानंतर अन्न नसतं आणि अन्न असल्यानंतर कधी कधी भूक लागलेली नसते. तसं आपण दुसरी कंडिशन फक्त इथे कन्सिडर करणार आहोत. याला जर्मिनेट कधी व्हायचं आहे? फेवरेबल कंडिशन असल्यावरच जर्मिनेट व्हायचं. पण फेवरेबल कंडिशन आहे पण त्याला जर्मिनेट व्हायचं नाहीये, भूक नाहीये, अन्न असल्यानंतर आपण खातो. हे वाक्य बरोबर आहे, पण अन्न असल्यानंतर आपण खातोच असं नाही. मग का? मग काय होतं, कधी कधी आपण खात नाही कारण भूक नाही. म्हणजे दोन्ही असलं पाहिजे, भूक आणि अन्न हे दोन्ही एका वेळेस जर असेल तरच जर्मिनेशन होतं, अन्यथा होत नाही. क्लिअर. मग जर अन्न आहे आणि आपण खात नाही तर काय म्हणायचं, आपल्याला अजून भूक लागलेली नाही. तसं सीडला फेवरेबल कंडिशन आहे पण त्याला जर्मिनेट व्हायचं नाही, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डॉर्मन्सी असं. क्लिअर. थोडक्यात
Dormancy is a inactive period, or in this time what happens in the dormancy? Dormancy is a condition in which all metabolic activities are suspended or stop. सस्पेंडेड याच्यासाठी म्हटलं, स्टॉप म्हणजे एकदम स्टॉपच असतो, पुढे काय सुरुवात नसते. सस्पेंडेड म्हणजे थोड्या काळासाठी आपण विश्रांती घेतो. ठीक आहे. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच्या आहेत सीड्स मध्ये होणाऱ्या, त्या काय झालेल्या असतात, थोड्या काळासाठी बंद झालेल्या असतात. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, डॉर्मन्सी असं म्हणतो. ठीक आहे. त्या काळात जर इफ ड्युरिंग द डॉर्मन्सी if we give a favorable condition, they may not germinate, seed may not germinate. Clear? जर डॉर्मन्सी कंडिशन जर त्याची असेल आणि त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, समजा चुकून मिळाली, आपण दिली, आर्टिफिशियली प्रोव्हाइड केली, तर त्याची डॉर्मन्सी ब्रेक होईल का? नाही. त्याच्यासाठी त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपल्याला ब्रेक करायला म्हणजे रिस्टार्ट करायला लागेल. सस्पेंड झालेली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय करायला लागेल, रिऍक्टिव्हेट करायला लागेल. बरोबर. म्हणजे काही वेळेस देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ हार्मोन्स विच आर नीडेड फॉर द ब्रेकिंग ऑफ अ डॉर्मन्सी. डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात, आणि हे निसर्गाने एकदम परफेक्ट करून ठेवलेलं, एकदम परफेक्ट करून ठेवलेलं. आता वरचं वाक्य आपल्याला बरोबर म्हणता येईल, निसर्गाच्या नियमानुसार जर गेलं तर वरचं वाक्य बरोबर आहे. जर्मिनेट इन द फेवरेबल कंडिशन, बिकॉज फेवरेबल कंडिशन ऑकर्स ओनली ऍट द एंड ऑफ अ डॉर्मन्सी. ह्या सीड्स मध्ये काय होतं की फेवरेबल कंडिशन कधी येत असते, ज्या वेळेस त्याची डॉर्मन्सी ब्रेक होणार आहे, किंवा डॉर्मन्सी कधी ब्रेक होत असते, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येणार आहे त्याच वेळेस, नैसर्गिकरित्या. बरोबर. म्हणून हे कोइन्साइड होत असतात. फेवरेबल कंडिशन आणि ब्रेकिंग ऑफ अ डॉर्मन्सी, दे कोइन्साइड इन नेचर, and therefore we can say if favorable condition occurs, there is a breaking of the dormancy. But if we don't provide any kind of a favorable condition, then how the dormancy is broken? It will not be broken. Okay, it will not be broken. So this seed can sustain for infinite period of time. असं म्हणणार नाही की मी ठराविक असा काळ आहे. That is also completely dependent on the what kind of a seed it is. कुठल्या प्रकारचं सीड आहे त्याच्यावरती सुद्धा ही डॉर्मन्सी अवलंबून असलेली बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल, काही सीड्स आहेत ते हजारो वर्षापासून आहेत, लाखो वर्षापासून ते अजून सुद्धा ते जर्मिनेट होऊ शकतात. त्याची जर्मिनेशन ॲबिलिटी अजून सुद्धा आहे, तर आपण वायबिलिटी असं म्हणतो. ठीक आहे. जर्मिनेट डॉर्मन्सी इज कम्प्लिटली डिफरंट अँड वायबिलिटी इज कम्प्लिटली डिफरंट. लक्षात ठेवायचं. पहिला काय, डॉर्मन्सी काय, इट इज द कंडिशन इन विच मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर सस्पेंडेड. बट व्हॉट इज वायबिलिटी? वायबिलिटी इज ॲबिलिटी ऑफ अ सीड टू जर्मिनेट. बरोबर. डॉर्मंट आहे पण ते जर्मिनेट होतं की नाही हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण त्याच्या ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सस्पेंड झालेल्या आहेत त्या रिऍक्टिव्हेट होतात की नाही हे पण महत्वाचं. ते रिऍक्टिव्हेट झालं म्हणजे दोन. वायबिलिटी म्हणजे काय आहे, जिवंत आहे, तो उठू शकतो. म्हणजे झोपलेला माणूस आहे तो काय आहे, डॉर्मंट आहे आणि वायबल आहे असं म्हणूया. त्याला डॉर्मंट म्हणायचं नाही, स्लीपिंग पर्सन इज अ डॉर्मंट अँड वायबल असं म्हणू शकतो. क्लिअर. पण जो माणूस मेलेलाच आहे त्याला डॉर्मंट आहे पण वायबल नाही असं म्हणता येईल. डॉर्मंट आहे, वायबल नाही, म्हणजे तो वायबल आहे, रिजर्मिनेट, तो उठू शकत नाही. बरोबर. सीड जे आहे ते रिजर्मिनेट होऊ शकत नाही, नंतर जर्मिनेशन होऊ शकत नाही. त्याचं असं जर असेल तर त्याला डेड सीड असं म्हणतो. ते सीड डेड असतात,
व्हायबल. क्लिअर. तर ती व्हायबिलिटी सुद्धा आपल्याला वेगवेगळी असलेली बघायला मिळते. व्हायबिलिटी ऑफ अ सीड इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द डिफरंट काइंड ऑफ द स्पीसीज ऑफ अ प्लांट. काही स्पीसीज मध्ये जास्त असते, काही स्पीसीज मध्ये कमी असते. फॉर एक्झाम्पल वेन वी टॉक अबाउट सम ऑफ द व्हायबिलिटी, पहिल्यांदा डॉर्मन्सी लक्षात आली. डॉर्मन्सी एकच लक्षात ठेवायचं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी त्याच्या सस्पेंड झालेल्या असतात. कधी कुठपर्यंत सस्पेंड होतील? दे आर वेटिंग फॉर द फेवरेबल कंडिशन. वन्स फेवरेबल कंडिशन occurs at that time there can be the breaking of a dormancy. त्याला आपण breaking of a dormancy असं म्हणतो. And when the dormancy is broken at that time there is a seed germination. Dormancy break झाली की seed germination झालेलं आपल्याला बघायला मिळतं. क्लिअर. बघूयात आपण याच्यामध्ये दुसरा एक कॉन्सेप्ट आहे सीड व्हायबिलिटी. सीड viability. Seed viability is the ability of seed to germinate or germination capacity of a seed is the viability. ठीक आहे. काही याच्यामध्ये viability जास्त असते, म्हणजे तो किती काळ जगतो. डॉर्मंट आहे, काय म्हटलं मी? डॉर्मंट आहे, बट स्टील they retain their ability of a germination. Still they retain the seed viability. Seeds are dormant, but they retain a viability for the longer period of time. Okay? In some seed, their viability is too much. त्यांची viability खूप जास्त असते. काही याच्यामध्ये आपण जर viability जर बघितली किंवा त्याची डॉर्मन्सी पिरियड बघितला तर अजून सुद्धा काही सीड्स आहेत की ते 10 वर्षापासून शिल्लक आहेत. आपल्याला माहित असलेले सांगतो, पण असे सीड्स आहेत की ते आपल्याला माहित नाही, हजारो वर्षापासून शिल्लक आहेत आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये व्हायबिलिटी आपल्याला असलेली बघायला मिळते. खूप वेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत, त्याच्यामध्ये व्हायबिलिटी अजून सुद्धा आहे. पण आता आपल्याला माहित असलेले सीड्स हे 2-3 आहेत. लुपिनस आर्क्टिकस, लुपिनस आर्क्टिकस 10,000 वर्षापासून ते जशीच्या तसा 10,000 वर्षापासून. फिनिक्स डॅक्टिलिफोरा दुसरं एक आहे 2000 वर्षापासून. त्याचे सीड्स 2000 वर्षापूर्वीचे आहेत, पण आता जर्मिनेट झालेले आहेत. आपल्याला माहिती त्याची व्हायबिलिटी अजून आहे, ती चेक केली जाते. त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत जर्मिनेशन ॲबिलिटी चेक करण्याच्या, त्याच्यानुसार आपण हे चेक करतो. म्हणजे सीड तसंच ठेवायचं. सीड जे आहे ते व्हायबल आहे की नाही हे आपल्याला कळतं. कसं कळतं? तर त्याला ऑक्सिजन घेतंय किती, कार्बन डायऑक्साईड सोडतो का, ह्या गोष्टी तिथं त्याचं रेस्पिरेशन सुरू आहे का सीडचं, त्याच्यावरून त्या बघत. ठीक आहे. तर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे काही आहेत, दे हॅव व्हेरी लेस व्हायबिलिटी. काही प्लांट आहेत की त्यांची व्हायबिलिटी फार कमी असते. फॉर एक्झाम्पल सिट्रस प्लांट. सिट्रस आपलं लिंबू आहे, लिंबाच्या बिया असतात फ्यू वीक, फॉर एक्झाम्पल 2 वीक्स, 2 आठवडे एवढी व्हायबिलिटी त्याची आपल्याला असते. 2 आठवड्यानंतर काही स्पीसीज आहेत 3 आठवडे, काही स्पीसीज आहेत 3 महिन्यापर्यंत आहेत. नाही असं नाही म्हणता येणार, 2-3 महिने काही सिट्रसच्या स्पीसीज सुद्धा आहेत. दे कॅन सर्वाइव्ह, दे आर व्हायबल, देअर सीड्स आर व्हायबल फॉर अ मंथ. जनरली मंथ असं म्हटलं तरी चालेल, पण जर आपण त्याचे सीड्स बाजूला काढून ठेवले आणि 2 आठवडे जर ठेवले आणि 2 आठवड्यानंतर जर लावले तर ते येत नाही, त्याच्याबद्दलचं जर्मिनेशन होत नाही ह्या सीड्सचं. असं म्हटलं तर आपण लक्षात ठेवायचं की देअर व्हायबिलिटी इज अप टू द 2 वीक. क्लिअर. पण काही स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये 3 वीक आहे, काही स्पीसीज आहे त्याला 4 वीक आहे, काही स्पीसीज आहे त्याला 1 मंथ, 2 मंथ आहे. अशा पद्धतीने ते व्हॅरी होत गेलेलं बघायला मिळतं. आता दुसरी असते आपले काही ग्रेन्स आहेत, व्हीट असेल, ज्वार असेल, राईस असेल, यांची व्हायबिलिटी
1, 2 इयर 3 इयर अशी असते. लक्षात ठेवा. 5-7 वर्ष जर ठेवलं तर ते सीड नंतर जर्मिनेट होत नाही. क्लिअर. त्याची इयर्स मध्ये आपल्याला व्हायबिलिटी अशी असलेली बघा ना, तर ते व्हायबिलिटी सुद्धा सीडची फार महत्वाची असलेली बघा ना. क्लिअर. सो दीज आर द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ अ सीड. सीडचे हे वेगवेगळ्या प्रकारचे आस्पेक्ट आपल्याला इथं असलेले बघा ना मिळतात. The next, another important aspect is the apomixis. Apomixis is another kind of a method of we can say asexual reproduction, but we don't say it is asexual reproduction. Apomixis ही asexual reproduction ची मेथड आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये झालेलं बघा, पण त्याला असेक्शुअल म्हणण्यापेक्षा आपण त्याला अपोमिक्सिस असं म्हणतो. बिकॉज देयर इज अ नो मिक्सिंग ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट अँड स्टील देयर इज अ फर्टिलायझेशन, स्टील देयर इज अ germination of a seed, there is a formation of a seed. आता बघूया formation of embryo. What is apomixis? Formation of embryo without दोन्ही कंडिशन असतील. एम्ब्रियो सॅक असंही असेल और फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट एम्ब्रियो सॅक और विदाउट फर्टिलायझेशन. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये. फर्टिलायझेशन न होता एम्ब्रियो तयार होतो किंवा एम्ब्रियो सॅक तयार होते. क्लिअर. एम्ब्रियो सॅक विथ एम्ब्रियो सॅक नसताना सुद्धा एम्ब्रियो तयार होतो. अशा दोन्ही कंडिशन आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. आता विदाउट फर्टिलायझेशन म्हटलं तर कसं होईल? देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स. बघूया. एम्ब्रियो सॅक इज डेव्हलप्ड. काय होतं? एम्ब्रियो सॅक इज डेव्हलप्ड but there is a no fertilization. Fertilization तिथं नाही, but this egg develop into the embryo. And it is a only haploid. Clear? लक्षात ठेवा. काय होतं? egg develops into the embryo because of some these are the rare situations. ह्या कसल्या सिच्युएशन्स आहेत? रेअर कंडिशन्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. तर ह्या रेअर कंडिशन मध्ये काय होतं? एग जे आहे, एग डेव्हलप्स इनटू द एम्ब्रियो डायरेक्ट, आणि दॅट एम्ब्रियो इज अ हॅप्लॉइड. हा एम्ब्रियो काय असतो? हॅप्लॉइड आपल्याला असलेला बघायला मिळतो. अँड such kind of the condition, such kind of the apomixis is called as a apogamy. फर्टिलायझेशनला काय म्हटलं होतं आपण? फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट. त्या प्रोसेसला काय म्हटलं होतं आपण? सिनगॅमी म्हटलं. बरोबर. सिनगॅमी फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट अँड डेव्हलपिंग इनटू द एम्ब्रियो. बट हियर देयर इज नो fusion of a male and female gamete, therefore it is a apogamy. Clear? Apogamy. And this embryo develops into the seed and therefore into the new plant. होईल का? होईल. पण ते प्लांट काय असणार आहे? हॅप्लॉइड असणार आहे. Therefore this, what we can say, an embryo into the seed or seed and fruit असं म्हणा. Seed and this germinate into the new plant, and this new plant is a sterile. This new plant is a sterile because this plant can't
प्रोड्यूस अ फर्टाईल फ्रुट्स अँड सीड. कारण याच्यामध्ये पुन्हा हॅप्लॉइड होणार आहे का? नाही. गॅमेट्स तयार होतील का? नाही. याच्यामध्ये कंटिन्युअसली अपोगॅमी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा नॉट ऑलवेज इट इज अ स्टराईल. मोस्ट ऑफ द टाइम इट इज अ स्टराईल. मोस्ट ऑफ द टाइम such kind of the apogamy leads to the sterile plant in most of the cases. But in some cases what happens, there in their plant parts as well, there can be the apogamy. Apogamy is always continued. ते काय केलं जातं? कंटिन्यू केलं जातं. कसं कंटिन्यू केलं जातं? की ज्या वेळेस एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे ती मायटॉटिकली तयार होईल. मायटॉटिकली तयार. एम्ब्रियो सॅक हे मिओटिकली तयार होणार नाही, मायटॉटिकली तयार होईल. याच्यामध्ये मिओसिस होणार नाही आणि त्याच्यामुळं त्याचं हॅप्लॉइडचा हॅप्लॉइडच राहील. प्लांट हे डिप्लॉइड कधीच होणार नाही. क्लिअर? पण हे जास्तीत जास्त वेळेस काय असलेलं बघायला मिळतं? स्टराईल असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? अशा प्रकारच्या याला आपण काय म्हणू शकतो? नॉन, देयर इज अनदर वर्ड फॉर दिस. इट इज अ नॉन recurrent type of apomixis. It is a non-recurrent apomixis. That's right. Non-recurrent apomixis. Non-recurrent, it is not continued. Such kind of apomixis cannot be continued. Therefore, it is a non-recurrent. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्याबद्दल काही जास्त डोक्यात घ्यायचं नाही. Okay? In this case, new plant is formed, but that is sterile. Clear? आता बघा, त्याला आपण अपोगॅमी असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? अपो. But in another condition, there is a apomixis, and this kind of apomixis is called as a, you can say, apospory, or you can say recurrent type of apomixis. Recurrent apomixis. Recurrent apomixis. What happens in the recurrent apomixis? बघा, आता आपण काय म्हटलं? Only directly gametes are formed. बरोबर? Female gametes are formed, and from the egg डायरेक्टली एम्ब्रियो डेव्हलप्स. एक सेल काय होते? मायटॉटिकली डिवाइड होते. त्याच्यात दोन तयार होतात. याला आता काय म्हणूया? आपण ऊसपोर असं म्हणूया. ठीक आहे? एकला डायरेक्ट हॅप्लॉइड ऊसपोर. हॅप्लॉइड ऊसपोरचं दोन स्पोर तयार होणार. जसं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट झाली ती तशीच कंटिन्यू झालेली बघायला मिळेल. पण याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं का? आपण गॅमीमध्ये नो फर्टिलायझेशन. So this embryo develops without fertilization. आता दुसरी कंडिशन आपण बघतोय. Recurrent type of apomixis. Recurrent मध्ये काय? Recurrent apomixis. This leads to the formation of an embryo in two different ways. But two different ways. Directly from the nucellus cell. embryo कशापासून तयार होईल? nucellus cell. Directly. nucellus cell काय असतात? 2n असतात. So no problem. Or they may develop in different way. That megaspore mother cell forms embryo sac. Embryo forms embryo sac without meiosis. Without meiosis. Clear? आता बघा, ज्यावेळेस न्यूसेलस पासून तयार होणार आहे
त्यावेळेस एम्ब्रियो सॅक वगैरे काही तयार होत नाही. काय होतं, न्यूसेलस डायरेक्टली डिवाइड्स अँड फॉर्म्स अ सीड. कंडिशन काय, न्यूसेलस डायरेक्टली डिवाइड्स अँड फॉर्म्स अ सीड अँड गिव्स राइज टू द न्यू प्लांट. दुसऱ्या कंडिशन मध्ये एम्ब्रियो सॅक तयार होते. इन सेकंड केस एम्ब्रियो सॅक इज फॉर्मड बट इट इज नॉट फॉर्मड बाय द मिओसिस. इट फॉर्मड विदाउट अ मिओसिस. मग काय होईल बघा, एक मेगास्पोर मदर सेल येईल. क्लिअर, त्याच्यामध्ये मिओसिस होणार आहे का, नाही, मायटोसिस होणार. बरोबर, त्याच्यामध्ये काय होणार, मायटोसिस होणार. मायटोसिस झाल्यानंतर ही 2n असणार आहे. याच्यामध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होते. फ्री न्यूक्लियर मायटोसिस होईल. फ्री न्यूक्लियर मायटोसिस झाले काय, एकाचे 2 न्यूक्लियस झाले, इथं 3 गेले, एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. 8 पैकी 6 न्यूक्लियस बाजूला गेले, 2 डिप्लॉइड न्यूक्लियस मध्येच राहिले. त्याच्याभोवती सेल वॉल तयार झाल्या. वरचं जे आहे ते अँटीपोडल. क्लिअर. आता बघा याच्यामध्ये काय असेल, मधले न्यूक्लियस 2n. आता एंडोस्पर्म तयार होताना 4n एंडोस्पर्म तयार होईल विदाउट फर्टिलायझेशन. देयर इज नो नीड ऑफ फर्टिलायझेशन. इथं जे एग सेल आहे इट इज ऑल्सो 2n अँड दिस एग सेल डिवाइड्स इनटू द और दिस कंप्लीट एम्ब्रियो सॅक develops into the seed. And such kind of the condition is called as a apospore. त्याला काय म्हणायचं, अपोस्पोरी. अगोदरची काय होती बघा, डिफरन्स, बारीक डिफरन्स आहे. अपोगॅमी मध्ये काय होतं, गॅमेट्स आर प्रॉपरली फॉर्म्ड बट डायरेक्टली फिमेल गॅमेट डेव्हलप्स इनटू द embryo. Haploid female gamete develops into the embryo. But here in the apospore, the female gamete is not haploid. Although embryo sac is formed, but that is not haploid. It is a diploid. It is a diploid condition, and this diploid develops into the embryo, and therefore it is a apospore. Apogamy आणि apospore मध्ये एकच फरक. apospore मध्ये diploid एम्ब्रियो तयार होणार, अपोगॅमी मध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होणार आहे. क्लिअर. एवढा फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा, बाकी सगळं सेम आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला अपोमिक्सिस झालेली बघायला मिळते. अँड वी हॅव युटिलाइज्ड दिस अपोमिक्सिस फॉर द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ आर्टिफिशियल फॉर्मेशन ऑफ अ सीड. आर्टिफिशियल सीड फॉर्मेशन साठी अशी अपोमिक्सिस आपण कायम वापरलेली आहे. तर बघा काय करायचं, या अपोमिक्सिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एम्ब्रियो डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. तर ती एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत असताना आपण वेगवेगळ्या कंडिशन्स अप्लाय करतो आणि हॉर्टिकल्चर मध्ये जास्तीत जास्त याचा उपयोग आपण करून घेतलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला अपोमिक्सिस असलेलं बघा, विदाउट फर्टिलायझेशन, देयर इज नो फर्टिलायझेशन इन बोथ ऑफ द केसेस, दॅट इज इन द अपोस्पोरी अँड ॲज वेल ॲज इन अपोगॅमी. या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला फर्टिलायझेशन असलेलं बघायला मिळत नाही किंवा फर्टिलायझेशन झालेलं बघायला मिळत नाही. आणि मग काय होतं, त्याच्या पुढं नंतर एम्ब्रियो डेव्हलप होतो. अपोस्पोरीमध्ये देयर इज नो मच बिग प्रॉब्लेम ऑफ द स्टेरिलिटी. स्टेरिलिटी जास्त प्रॉब्लेम आहे ना याच्यात, असत नाही, कारण जे सीड्स याच्यानंतर पुन्हा दिस ऑल्दो इट इज अ अपोमिक्सिस बट द सो फॉर्म्ड प्लांट इज अ डिप्लॉइड. कारण आपण 2n म्हटलेलं इथं एक असेल, एक सेल असेल, ही 2n म्हटलेली आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तर ते सर्वाइव्ह व्हायबल प्लांट तयार होतात आणि त्याच्यापासून सीड तयार होऊ शकतात आणि ते सीड नॉर्मल प्रोसेसनं होऊ शकतात नंतर, असंही आपल्याला म्हणता येतं. म्हणून हे फर्टाईल प्लांट असेल. अपोस्पोरीचं प्लांट फर्टाईल असतं आणि जास्तीत जास्त अपोगॅमीचे प्लांट जे असतात ते स्टराईल असलेले बघायला मिळतात. ही गोष्ट अजून त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्शिएट आपण करू शकतो. क्लिअर. So these are the different aspect of the apospore. And then थोडेसे 2च पॉइंट राहिलेले आहेत. मला वाटतं मी संपवतो असं. चालेल ना. थोडेसे 2 दिवस 10:30 काय करायचं, 2च पॉइंट राहिले, एक 10 मिनिट लागतील मोजून. हा चॅप्टर संपूर्ण पर्यंत कशाला, त्याच्यासाठी पुन्हा अजून एक लेक्चर पुन्हा ते सुरू करायला लागणार, करंट मध्ये यायला लागणार. ठीक आहे, आपण तेवढाच पॉइंट घेऊया. हा
नेक्स्ट इंपॉर्टंट पॉइंट इज द पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी. आता पहिला पॉइंट आपण बघितला, फॉर्मेशन ऑफ अ सीड विदाउट फर्टिलायझेशन इज द अपोमिक्सिस. काय म्हटलं मी? फॉर्मेशन ऑफ अ सीड विदाउट फर्टिलायझेशन और फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन इज अ अपोमिक्सिस. क्लियर? आता दुसरं, फॉर्मेशन ऑफ अ फ्रूट. फॉर्मेशन without fertilization. Without fertilization is a parthenocarpy. Parthenocarpy is a process, is the condition in which fruit is formed without fertilization. Fertilization न होता सुद्धा फ्रूट तयार होतात. बरोबर? एवढंच फक्त, बाकी याच्यामध्ये अंडरस्टँड करण्यासारखं काही नाही. त्याच्यामध्ये फक्त 2 पॉइंट मेन्शन करणं गरजेचं. कुठले फ्रुट्स असे आहेत की जे विदाउट फर्टिलायझेशन होतात? ज्या फ्रुट्सला सीड्स नसतात. दीज आर द सीडलेस प्लांट्स. सीडलेस फ्रुट्स. ओके, दीज आर द सीडलेस फ्रूट. एक्झाम्पल सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. देयर आर लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल्स राइट नाउ वी हॅव विथ अस. गुड एक्झाम्पल, grapes you are eating in every season. grapes कुठले? त्याच्यात हे 2 प्रकार आहेत, सीडलेस आणि सीड. सीड नसणारे जे ग्रेप्स आहेत ते काय आहेत? पार्थेनोकार्पी. बनाना, पार्थेनोकार्पी. सीड असतात का बनानामध्ये? जर जंगली बनाना जर खाल्ला तुम्ही तर त्याच्यामध्ये बारीक बारीक सीड्स बघायला मिळतात, भरपूर सीड्स असतात. लक्षात ठेवा. काही याच्यात तर तुम्हाला खायला नको वाटेल एवढे सीड्स असतात. पण आपले जे मोठे बनाना असतात ते खायला आपल्याला आवडतात, कारण त्याच्यामध्ये अजिबात सीड्स नसतात. मध्ये फक्त सीड सारखा एक पार्ट दिसतो, तर ते सीड्स नसतात. पार्थेनोकार्पिक फ्रुट्स. ऍपल सुद्धा आजकाल विदाउट सीड बघायला मिळतात, कारण मी काही रेअर केसेस मध्ये आहे, पण अजून सगळेच ऍपल पार्थेनोकार्पिक आहेत असं म्हणता येणार नाही. क्लियर? आता याच्यामध्ये काय केलं जातं? या सीड्स मध्ये दे यूज hormones, but in natural type of a parthenocarpy there is a use of a different types of the hormones, especially fruit formation. This fruit formation without fertilization is started by the special kind of a hormone that is called as a auxin. Fruit formation is started by the hormone called as a auxin or IAA, indole acetic acid असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे? किंवा ऑक्झिन. हे 2 एकाच प्रकारचे hormones आहेत. जर तुम्ही एखादं फ्रूट, एखादं सीड किंवा फ्लावर असेल, त्याला जर फ्रूट लवकर आणायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? त्या सोल्युशन मध्ये, त्या ऑक्झिनच्या सोल्युशन मध्ये त्याला डीप करू शकता. आणि नंतर काय होईल? पहिले तर ऑक्झिन जर आपण डीप केलं तर सीड विदाउट सीड फ्रूट तयार होतात, सीडलेस फ्रूट तयार होतात. त्याला पार्थेनोकार्पी. आता दुसरं, फ्रूटची साईज वाढवायची असेल तर जिब्रिलिक ऍसिड वाढवलं जातं. आता आजकाल पार्थेनोकार्पीसाठी आपल्याला जिब्रिलिक ऍसिड किंवा जिब्रिलिन नावाचं हार्मोन वापरलेलं बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे विदाउट फर्टिलायझेशन ॲज वेल, बिकॉज इन द नॅचरल टाइप ऑफ अ फ्रूट फॉर्मेशन देयर इज अ नीड ऑफ अ फर्टिलायझेशन, बट इन सम केसेस द फर्टिलायझेशन इज स्किप्ड आउट and therefore there is no need for the no need of a fertilization for the formation of a fruit, and therefore fruit is formed without a fertilization, and that is a parthenocarpy. Clear? एवढाच फक्त इथं पॉइंट मेन्शन करणं, लक्षात ठेवणं गरजेचं. and last important point we have to discuss, that is a polyembryony. पॉलीएम्ब्रियोनी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नॉल नावाच्या शास्त्रज्ञानं पार्थेनोकार्पी सुरुवातीला केली. NOW पुस्तकात दिले.
ठीक आहे. पॉलिएम्ब्रिओ आणि लेव्हेनोस नावाच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा ऑब्झर्व केले आणि त्याच्यानंतर ठीक आहे सांगितले की पॉलिएम्ब्रिओ काय. मेनी एम्ब्रिओ पॉलिएम्ब्रिओ is the condition that represents the many embryo in a seed. एका सीड मध्ये अनेक एम्ब्रिओ प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, त्याला आपण काय म्हणतो पॉलिएम्ब्रियोनिक कंडिशन असं म्हणतो. And this polyembryonic condition occurs in the many different way. Especially it is common in the citrus seed. सिट्रस सीड मध्ये आपल्याला ही कॉमन असलेली बघायला मिळते. याच्यामध्ये काय होतं बघा, देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ मेथड्स फॉर द फॉर्मेशन ऑफ अ पॉलिएम्ब्रियो. मेनी एम्ब्रियो तयार होण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स. पहिली सगळ्यात महत्त्वाची मेथड आपण बघूया. विथ एम्ब्रियो सॅक सेल इटसेल्फ. एम्ब्रियो सॅकच्या सेल आहे त्यांच्यामध्येच आपल्याला ही पॉलिएम्ब्रियोनिक डेव्हलप झालेली बघायला मिळू शकते. एक नॉर्मल फर्टिलायझेशन होईल, फर्टिलायझेशन नॉर्मल होईल त्याच्यामध्ये. फर्टिलायझेशन झालं की एग विल डेव्हलप इनटू द एम्ब्रियो बट अदर सेल्स remaining, for example antipodal cells. Antipodal cells also develops into the embryo in exceptional cases. Antipodal cells also develops into the embryo, or secondary nucleus may also develop into the embryo, and those may have a two embryo. त्याच्यामध्ये काय असतील, दोन एम्ब्रियो आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळते. किंवा what happens, the cell of a nucellus cell may by chance enter into the embryo sac. काय होईल, न्यूसेलस ची सेल सुद्धा आपल्याला बाय चान्स कुठे एंट्री केलेली बघायला मिळेल, एम्ब्रियो सॅक मध्ये. and therefore this will also develop into the embryo because it is a diploid. क्लियर. म्हणजे एम्ब्रियो कसा असेल, हॅप्लॉइड डिप्लॉइड असाही असू शकतो, डिप्लॉइड असाही असू शकतो. मग कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतील. और मेनी डिफरंट, एकच सेल अशी आतमध्ये येईल असं नाही. आता एक पासून तयार झालेली असेल, दुसरी इकडून न्यूसेलसची सेल येईल, इकडच्या बाजूला येईल, अनेक न्यूसेलसच्या सेल एकत्र येतील आणि एम्ब्रियो तयार होईल. तर त्याला काय म्हणायचं, पॉलिएम्ब्रियोनिक कंडिशन असं म्हणायचं. क्लियर. सो मेनी एम्ब्रियोज आर फॉर्म्ड फ्रॉम द डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स, मे बी फ्रॉम द antipodal cell, maybe from the egg, maybe from the nucellus. Or in other case, it is an entry of a nucellus cell into the embryo sac and then it develops into the embryo. But in some cases what happens, embryo sac develops into the single embryo, as a usual process. But in other way what happens, the nucellus cell itself start to develop into the embryo, immediately embryo. or दूसरी कंडीशन, एक डायरेक्ट nucellus cell काय होईल, embryo तयार होईल. or in other case what will happen, there may be formation of a two embryo sac within the seed or within a ovule. एका ओव्ह्यूल मध्ये एक एम्ब्रियो सॅक नाही, दोन एम्ब्रियो सॅक तयार होतील. बघा कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत, एक एम्ब्रियो सिंगल एम्ब्रियो सॅकची कंडिशन, त्याच्यामध्ये न्यूसेलस सेल एंट्री होईल, किंवा एम्ब्रियो सॅकच्या दोन वेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून एम्ब्रियो डेव्हलप होतील. दुसरी कंडिशन आहे सिंगल एम्ब्रियो सॅक अँड द न्यूसेलस सेल. तिसरी कंडिशन आहे न्यूसेलस सेल विल लीड टू डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो सॅक. न्यूसेलस सेल पासून काय होईल, एकच एम्ब्रियो सॅक तयार होणार नाही, एकापेक्षा अनेक एम्ब्रियो सॅक तयार झालेल्या बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये आपल्याला पॉलिएम्ब्रियोनी प्रेझेंट असलेली बघायला मिळते. तर त्याला सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे एम्ब्रियो असं म्हणू शकतो. एक ते दॅट कॅन बी डिवाइडेड इनटू द टू डिफरंट ग्रुप्स. आपल्याला हे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये पॉलिएम्ब्रियोनिक कंडिशन डिवाइड करता येईल. आपण पहिल्यांदा त्याला
ट्रू आणि फॉल्स मध्ये डिवाइड केले. ट्रू पॉलीएम्ब्रियो आणि फॉल्स पॉलीएम्ब्रियो. ट्रू एम्ब्रियोनी डेव्हलप्स many embryo in a single embryo sac. लक्षात एकाच एम्ब्रियो सॅक मध्ये अनेक एम्ब्रियो डेव्हलप होते. दुसरा develops many embryo from many embryo sac. अनेक एम्ब्रियो सॅक पासून अनेक एम्ब्रियो तयार होते. कंडिशन कशी? एका ऐवजी एक मेगास्पोर मदर सेल पुढे यायच्या ऐवजी अनेक न्यूसेलसच्या सेल मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करते. ठीक आहे, लक्षात घ्या. ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या मध्ये हा न्यूसेलस आहे, बरोबर. ओव्ह्यूलच्या मध्ये काय आहे? न्यूसेलस आहे. याच्यामध्ये न्यूसेलस सेल्स आहे. नॉर्मली युजुअली काय होते? सिंगल न्यूसेलस सेल डेव्हलप्स इनटू द एम्ब्रियो. पण याच्या ऐवजी काय होईल? सॉरी, एम्ब्रियो सॅक. बट व्हॉट विल हॅपन? Instead of a single, many nucleus cell develops into the many embryo sac. एक न्यूसेलस सेल एम्ब्रियो सॅक मध्ये नॉर्मली काय होते? डेव्हलप होते. पण अनेक न्यूसेलस सेल अनेक एम्ब्रियो सॅक मध्ये डेव्हलप होते. फॉल्स. दुसरी कंडिशन, एकच एम्ब्रियो सॅक असेल पण अगोदर सांगितल्यासारखी कंडिशन असेल. काय होईल? एम्ब्रियो सॅक सिंगल आहे आणि त्या एम्ब्रियो सॅक मध्ये न्यूसेलसची सेल एंट्री करेल आणि त्याच्यानंतर अनेक एम्ब्रियो डेव्हलप होतील, तर त्याला ट्रू असं म्हणायचं. क्लिअर? आता दुसरी कंडिशन किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. त्याला ऍडव्हान्टेजियस पॉलीएम्ब्रियो आणि ऍडव्हान्टेजियस पॉलीएम्ब्रियो आणि दुसरी क्लिवेज एम्ब्रियो. क्लिवेज पॉलीएम्ब्रियो. आता ऍडव्हान्टेजियस मध्ये काय होतं? वरच्या दोन्ही कंडिशन ऍडव्हान्टेजियस मध्ये घ्या. काय म्हटलं मी? वरच्या दोन्ही कंडिशन कशात घ्यायच्या? ऍडव्हान्टेजियस. ऍडव्हान्टेजियस डेव्हलप्ड फ्रॉम द मेनी एम्ब्रियो सॅक. मेनी और सिंगल एम्ब्रियो सॅक. बट कंडिशन थोडीशी वेगळी लक्षात ठेवायची. काय? त्या दोन्ही ट्रू आणि फॉल्स कशापासून होतील? कशा डेव्हलप होतील? ऍडव्हान्टेजियस म्हणू शकता तुम्ही त्याला. दोन्हीलाही काय म्हणायचं? ऍडव्हान्टेजियस असं म्हणायचं. कारण अगोदरच डेव्हलप होतं. कसं होतं? याच्यामध्ये काय होतं? एक एम्ब्रियो सॅक असेल, दुसरी एम्ब्रियो सॅक असेल, बरोबर. किंवा एक एम्ब्रियो सॅक असेल पण त्याच्यामध्ये एक सेल असेल आणि एंट्री झालेली न्यूसेलस सेल असेल. हे काय झाले? ऍडव्हान्टेजेस. पण क्लिवेज म्हणजे सिंगल एम्ब्रियो सॅक. क्लिवेज मध्ये काय होतं? एम्ब्रियो सॅक ऑलवेज इट इज फॉर्म फ्रॉम द सिंगल एम्ब्रियो सॅक. And proper fertilization is there. Everything is proper, but problem is in the embryonic development. काय होतं? एक ऊस पोर तयार झाला, ऊस पोरच्या दोन सेल तयार झाल्या, बरोबर. क्लिअर? बिकॉज ऑफ सम फोर्सेस दिस सेल, अपर सेल and lower cell get separated, and now this cell also acts as a oospore. काय म्हटलं मी? There was initially single oospore. It divides mitotically into the two cell pro-embryo. But what happens? Because of some processes, it gets separated. Now it will develop into the embryo.
अगोदरची प्रोसेस एम्ब्रियो डेव्हलपमेंटची बघितली तसंच आणि इट विल ऑल्सो डेव्हलप टू द एम्ब्रियो. बरोबर. याच्यापासून काय होईल बघा, 2 सेल तयार होईल. याच्यापासून सुद्धा 2 सेल तयार. पुन्हा सुद्धा अजून कदाचित 2चे 4 होऊ शकतात. तर त्याला काय म्हणायचं, क्लिवेज टाइप ऑफ पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणायचं. क्लिवेज. इथं काय एम्ब्रियो डेव्हलपमेंट सुरू व्हायच्या अगोदरच सगळ्या एम्ब्रियो प्रोसेस सुरू झालेल्या असतात. पण इथं नंतरच्या क्लिवेज म्हणजे एम्ब्रियो ची सेल डिव्हिजन होत असताना तिथं कट होत असतो, मध्ये बंच तयार होतो आणि त्याच्यापासून नवीन एम्ब्रियो तयार होतात. म्हणून त्याला काय म्हणायचं, क्लिवेज टाइप ऑफ पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणायचं. क्लियर. सो दिस each embryo develops into the new plant. तर समजा कसं, तुम्ही जरी एखाद्या सीडचं जर चेक करायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आता आपण मेन्शन केलं की सिट्रस फ्रूट मधलं सिट्रस सीडचं जर एक सीड जर लावलं तर काय होईल, याच्यापासून अनेक प्लांट्स तयार झालेले होतात. ओके. 3 प्लांट झाले तर 3 एम्ब्रियो आहेत असं, 4 प्लांट झाले तर 4 एम्ब्रियो आहेत. लाईकवाईज अशा एका सीड पासून अनेक प्लांट जर तयार झाले तर त्याच्यामध्ये पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन आहे असं म्हणतात. क्लियर. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द रिप्रोडक्शन इन प्लांट. विल स्टॉप. थँक यू.